अरुण चौधरी सर्वप्रथम नमस्कार करते व माझ्या भाषणास सुरुवात करते। आज 5 सप्टेंबर अर्थात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस। हा दिवस आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। शिक्षक आकाशात एखादं पाखरू उंच भरारी घेत सुवरपणे उडत असतं। खालून पाहणाऱ्या आपल्यासारख्यांना त्याचं फार अप्रूप एवढं की जर मलाही पंख असते तर जर त्याच्या कल्पना विलासात रममान होऊन जातो। ते पाखरू उडत असतं पंखांमध्ये हजारो हॉर्स पॉवरचं बळ घेऊन। सर्वांना त्याच्यासारखंच ना हवं असतं, पण त्या पाखरानं उंच भरारी घेण्यासाठी घेतलेली मेहनत मात्र कोणाला सुद्धा घ्यायची नसते। माणसाला बोलता येतं, विचार करता येतो, विचारातून कृती करता येते, कृतीमधून स्वतःला घडवता येतं, पण हे घडवत असताना घडवणारं कोणीतरी कायम सोबत असावं लागतं। आपल्या वाकडे तिकडे पाऊल वाटांना सरळ करत यशाचा चौपदरी हवे दाखवणारी व्यक्ती माणसाला नेहमीच आवश्यक असते। सर, मास्तर, मार्गदर्शक, दिशादर्शक, ज्ञानदाता अशी अनेक पदे ज्याच्या नावासमोर सुवर्ण अक्षरात आयुष्याच्या ताम्रपटलावर कोरलेली असतात, ती माणसं आयुष्यभर आपल्या समाजाच्याच विचारासाठी मार्ग तयार करत असतात। जन्मताच जिच्या खुशीतून मायेची ऊब घेत इवले डोळ्यांनी हे जग पाहत निज बाळराजा हे अंगाई गीत पहिल्या गुरुची ओळख करून देते। आई शिकवते जगण्याची बाराखडी, जन्मापासून मरणापर्यंत न थांबता। हळूहळू गुडघ्यावर येऊन चालायला लागतो तेव्हा विश्वासाने उभे राहा असा म्हणणारा बाबा त्याच विश्वासाने करून असतो आपल्याला। बाप शिकवतो दुनियादारीची गणित आणि माणुसकीचे आकडेमोड सुद्धा। पहिली गुरु आई, दुसरे गुरु बाबा हे कायम बजावत राहतात आपल्या ज्ञानदानाची कर्तव्ये। लेकराचा चेहरा पाहून लेकराला काय झालं हे ओळखणारे मायबाप निसर्गातील सर्वात मोठी कलाकृती आहेत। कळतंय पण वळत नाही, वळलेला सापडत नाही अशी गत जेव्हा होते ना तेव्हा तिथे देव बनून येत असतो तो आपला शिक्षक, आपला मार्गदर्शक, आपला ज्ञानदाता। शिक्षक म्हणजे श्रमाच्या वेलीला यशाची सुगंधी फुले लावणारा बागामाळी। शिक्षक म्हणजे अविचाराच्या दीपास विचाराच्या अत्तराने सुगंधी करणारा अवलिया। शिक्षक म्हणजे निर्जीव जगण्याला सजीव करणारा जादूगार। शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भसहित स्पष्टीकरण। शिक्षक म्हणजे तासनतास स्वतःचा घसा कोरडा ठेवून ज्ञानगंगेच्या पाण्याने विद्यार्थ्यांची तहान भागवणारा वाटाड्या। शिक्षक म्हणजे पडायला लावणारा आणि पडल्यावर धडपडून घडायला लावणारा हाडा मासाचा मूर्तिकार। संवेदनशील होताच चौकडे दिसतो तो अंधार आणि फक्त अंधार। अशा वेळी आशेचा किरण घेऊन मनाचं आयुष्य लक्ष करण्याचे काम शिक्षक करत असतात। ज्ञानदान हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं हो। जे आपणास ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे। सगळं जन ही उद्धट भावना छोट्या मनाची माणसं कधीच ठेवू शकत नाही। त्यासाठी सह्याद्री एवढा विशाल मनाचा शिक्षकच लागतो। उताराने लागलेल्या गाडीला ब्रेक कधी मारावा हे शिकवणाऱ्या, हसवणाऱ्या आणि रडवणाऱ्या आयुष्यात तुला सलाम रे बाबा। एकीकडे नुसता बाजार भरलेला असताना दुसरीकडे स्वतःला ज्ञान साधक म्हणून निशुल्क उपलब्ध करून घेणाऱ्या लढायचं कसं व उडायचं कसं हे शिकवणाऱ्या सर्व तमाम शिक्षकांना माझा मानाचा मुद्रा। जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं की आई प्रेम देते जिंकल्यावर, आई प्रेम देते जिंकल्यावर। बाबा समज देतात वाईट वागल्यावर। शिक्षक हे तर ईश्वरच म्हणावे, जे प्रेम आणि समज देतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुया। विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या अशा तमाम शिक्षक गुरुजन वर्गांच्या चरणी सर्वप्रथम माझे कोटी प्रणाम। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी रणवीर अरुण चौधरी इयत्ता 7वीचा विद्यार्थी तुमच्या समोर शिक्षक दिनानिमित्त काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन। आज शिक्षक व त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्याचा दिवस। स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करत असतो। शिक्षक हे समाजाची भावी पिढी संस्कारक्षम, सर्व गुण संपन्न घडवण्याचे कार्य करत असतात। मित्रांनो, आज
शिक्षक या शब्दाचा अर्थ सांगतो. शी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष. शी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष. शिल्पकार ज्याप्रमाणे ओबड-धोबड दगडापासून अप्रतिम कलाकृती तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक हा एका विद्यार्थ्यापासून उद्याचा आदर्श नागरिक घडवत असतो. शिक्षक केवळ आपल्याला पुस्तकीय ज्ञानच शिकवत नाही, तर या जगात कसं जगायचं आणि कसं मरायचं हेही ते आपल्याला शिकवत असतात. आजची आव्हाने व भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचे कार्य शिक्षकच करत असतात. ज्ञान का दीपक गुरु जलाते, अंधियारा और अज्ञान मिटाते. विद्यार्थी धन देकर गुरु प्रगति मार्ग पर हमें बढ़ाते. जीवन में कुछ पाना है तो गुरुवर्य का सम्मान करो. शीश झुकाकर बच्चों तुम उनको प्रणाम करो. माणूस घडवण्याची अनोखी कला शिकवणाऱ्या तमाम शिक्षक वर्गाला माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रेयश. विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आकांक्षा सुरवते आहे. मी आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे गुरुजी नसते. असे म्हटले जाते की आई हा आपला पहिला गुरु आहे. असे म्हटले जाते की आई हा आपला पहिला गुरु आहे व गुरुच्या स्वरूपात शिक्षकांना दुसरे स्थान दिले जाते आणि शिक्षकच आपले भविष्य घडवितात. पण जर का हेच गुरुजी नसते तर आपल्या आयुष्याचा गणिताचा भूगोल झाला असता. आणि जर का फळ्यावर खडूचा हात फिरला नसता तर ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला नसता. गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्हा मातीचा गोळा होते मी. पण न्यूटन अजूनही तोंडपाठ आहे गुरुजी. तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणूसूत्रात मला तुम्हीच दिसता गुरुजी. तुमच्या हातून खाल्लेला मार अजूनही विसरले नाही मी. घोडा करून उभे करायचा तुम्ही. आज तीच पद्धत व्यायामाला वापरते मी. शाळा बुडवायच्या अनेकदा उन्हाकाड्या केल्या. पण भीती वाटत होती व तुमची गृहपाठ तपासताना. पण आज मात्र तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवरच्या चेष्टेचा विषय झाला. गुरुजी कोमात मास्तर पळाला, यात्रेला पोचला. असे जवळ लोक कमेंट्स करतात ना, तेव्हा काळीच फाटते गुरुजी. आमच्या हृदयात तुम्ही आदरणीयच आहे. आणि मी साक्षात फक्त तुमच्यामुळे झालेले आहे. ह्याची जाणीव मी शेवटपर्यंत राखील. याच्यासाठी मी शिक्षकांविषयी कविता म्हणून इच्छिते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून. संस्काराच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. युवक म्हणून माणूस म्हणून शिष्य म्हणून घडविते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. जेव्हा बाकावरती उभं केलं नसतं तर विचारांची पोच गेली नसती ध्येयावर. अडथळ्याचा डोंगर एका क्षणामध्ये चुकवते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. शिस्तीच्या त्या गुणाकाराला ममत्वाचा गुणाकार. शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते.
सावरते. आठवणीच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार. आठवणीच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते. नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते. एवढे बोलून मी आकांक्षा सुरसे मी तर माझे मनोगत व्यक्त केले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार रसिक श्रोते हो, मी ईश्वरी नवनाथ गिराम, सुयश विद्यालय तांदुवाडीची विद्यार्थिनी. प्रस्तुत स्पर्धेत विषय मांडत आहे शिक्षक आणि आजचा समाज. शिक्षक आणि आजचा समाज. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद मुलांना जगण्याचे बळ देत असतो. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद मुलांना जगण्याचे बळ देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांसाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा शिक्षक दिनच असतो. विद्यार्जन करणारे विद्यार्थी व त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक. विद्यार्जन करणारे विद्यार्थी व त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध अनुबंध काही चैतन्यपूर्ण स्वरूपाचे असतात. त्यांचे बंध अनुबंध काही चैतन्यपूर्ण स्वरूपाचे असतात. शिक्षकाला मातीची भांडी घडवणाऱ्या कुंभाराची त्याच्या प्रक्रियेची भूमिका निभावायची असते. शिक्षकाला मातीची भांडी घडवणाऱ्या कुंभाराची त्याच्या प्रक्रियेची भूमिका निभावायची असते. ती निभावत असताना कुंभार जसं मातीला आकार देऊन त्याच्यावर वेगवेगळे नक्षीकाम करतो, अगदी तसंच शिक्षकालाही विद्यार्थ्यांवर करायचे असते. ते करत असताना शिक्षक विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य व सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदरशी नक्षी उमटवत असतो व त्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रकट अवगुण आणि गुप्त गुण हेरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा प्रयत्न करत असतो. कारण हेच विद्यार्थी पुढे जाऊन आदर्श नागरिक बनणार आहेत व आपला भारत आदर्श ठरणार आहे व केवळ यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू असतो. प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र देश, बुद्धी आणि वृत्ती जपत असतो. प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र देश, बुद्धी आणि वृत्ती जपत असतो. त्यांचा हाच कल शिक्षक समजून घेत असतात. त्यांचा हाच कल शिक्षक समजून घेत असतात. परंतु सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांची जबाबदारी खूप मोठी आहे, फार वाढली आहे. शिक्षकांची जबाबदारी फार वाढली आहे. यासाठी शिक्षक व पालक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. जर आपल्याला विद्यार्थी अधिक सक्षम बनवायचे असतील तर शिक्षक व पालक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षक आणि पालक हे महत्वाकांक्षी असायला हवे. जर विद्यार्थ्यांची ही कलाकृती घडवायची असेल तर प्रथम शिक्षक हा महत्वाकांक्षी असला पाहिजे. शिक्षक हा महत्वाकांक्षी असला पाहिजे व मातृहृदयी हवाच. शिक्षक जर मातृहृदयी असेल तर केवळ तरच विद्यार्थ्यांवरील दडपण कमी होते व विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी होते व वर्गातील वातावरणही प्रेरक होते. शिक्षकांच्या या छोट्या मोठ्या कलाकृतीतून शिक्षक, विद्यार्थी आपले गुण, आपले विचार आत्मसात करत असतात, संस्कार जपत असतात. आजच्या युगात शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक व ज्ञान समृद्ध असेल तेवढेच ते विद्यार्थी अधिक सक्षम, उपयुक्त ठरत आहेत, आदर्श ठरत आहेत. आजच्या युगात येणारी आव्हाने, भविष्यात येणाऱ्या संकटांवर जर मात करायची असेल तर विद्यार्थी हे अधिक सक्षम असले पाहिजे व विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी त्यांचे ध्येयच मांडले आहे की विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवणे. या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग हे शिक्षक चेतावत आहेत. हे युग हे संगणकाचे युग आहे. कुठल्याही येणाऱ्या नवीन परिस्थितीशी प्रभावी कोणत्याही नव्या परिवर्तनाच्या व संक्रमणामागच्या शक्तीचा उगम म्हणजे प्रभावी व तंत्राधिष्ठ शिक्षण. कुठल्याही येणाऱ्या संकटाशी सामोरे जाण्यासाठी, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक शिक्षक हा प्रयत्न करत असतो. तो करत असताना शिक्षक आपल्यावर सोपवलेले काम अधिक सक्षमपणे व नियमबद्ध पद्धतीने ते निभावत असतो.
प्रत्येक लहान मुलांमध्ये सामावणारे, प्रत्येक लहान मुलांची आस असणारे साने गुरुजी म्हणून गेले की जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, जो मुलांना आकाशाची गवसणी घालायला शिकवतो, तोच खरा शिक्षक, तोच खरा शिक्षक. अगदी तसे शिक्षक आताही अस्तित्वात आहेत का? हो, आताही ते शिक्षक अस्तित्वात आहेत. कारण आता सध्याच्या काळात एक संकट आलंय, भारतावर एक संकट ओढावले आहे, ते म्हणजे कोरोनाचे. सध्याच्या या कोरोनाच्या संकटात शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत आहेत की आपण येणाऱ्या अडीअडचणींवर, येणाऱ्या संकटांवर मात करून आपले शिक्षण अधिक प्रभावी व आपल्या या भारतात शिक्षणाचे वर्चस्व गाजवू व आपल्या शिक्षणाचे वर्चस्व गाजवू. जर हे असे व्यक्तिमत्व शिक्षकांचे असेल तर केवळ तरच आपला भारत पुढे जाऊ शकेल. शेवटी जाता जाता शिक्षकांसाठी एकच चारोळी म्हणावीशी वाटते. शेवटी जाता जाता शिक्षकांसाठी एकच चारोळी म्हणावीशी वाटते. शिक्षक म्हणजे एक समुद्र, शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पवित्र्याचा. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पवित्र्याचा. प्रत्येक क्षण तो आदराने जपणारा एक आदरणीय कोपरा सर्वांच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला एक आदरणीय शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा, शिक्षक तत्वातून मूल्य फुलवणारा. शेवटी जाता जाता माझ्याकडून सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी समर्थ गर्जे, सुयश विद्यालय तांदवाडी येथे शिकत आहे. आजचा विषय घेऊन येत आहे यशाची गुरुकिल्ली काय. एक गोष्ट मी सर्व लोकांना सांगू इच्छितो. प्रत्येक व्यक्ती हा जन्मल्यापासून ते 4 चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत शिकत असतो. आयुष्य जगत असताना त्याला अनेक यश येईल, अपयशी होईल, समस्या येतील. जिथे समस्या आलेल्या असतात तिथे संधी आलेलीच असते. तर मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो, ती तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यातील पहिलं वाक्य, अपना टाइम आएगा. हे वाक्य खूप पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. कारण जेव्हा आपण अपयशी झालेलो असतो तेव्हा हे जर वाक्य आपण मनातल्या मनात म्हटलो तर आपल्याला त्या अपयशाविरुद्ध, त्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी जे बळ हवं असतं ते आपल्याला भेटतं. अपना टाइम आएगा. आणि दुसरं वाक्य, हेही दिवस निघून जातील. तर मित्रांनो, ह्या वाक्याने आपण अपयशात, जेव्हा आपल्याला अपयश आलेलं असतं तेव्हा आपण जास्त खचून जात नाही, आणि जेव्हा आपल्याला यश भेटलेलं असतं तेव्हा आपण जास्त हुरावून जात नाही. तर ही 2 वाक्य होती. पहिलं वाक्य अपना टाइम आएगा आणि दुसरं वाक्य हेही दिवस निघून जातील. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. तर यशाची गुरुकिल्ली काय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जन्मल्यापासून ते 4 चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत व्यक्तींसाठी बोलतोय. त्यामुळे सर्व लोकांनी हे व्यवस्थित आत्मपरीक्षण करा. जे मी आता 5-6 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे त्याविषयी, त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. त्यातील पहिलं वाक्य, त्यातील पहिला मुद्दा, कोणतेही काम करत असताना एकाग्र चित्ताने काम करा. कारण एकाग्र चित्ताने कोणतेही काम केल्यास ते काम आपले 100% होते. पण हल्ली समाजात होते काय, काम तर करायला सर्वच व्यक्ती काम करतात. या पृथ्वी तलावावरती जेवढे व्यक्ती आहेत तेवढे काम करतात, पण कोण 100% करतं? मोजकेच लोक 100% करतात. आणि जे लोक एकाग्र चित्ताने काम करतात, मग तो अभ्यास असो किंवा दुसरे एखादे काम असो, तेच काम फक्त 100% होतं. आता काय लोक 80% काम करतात, 70% काम करतात, पण खरी शर्यत ही राहिलेली 20 ते 30% असते. त्यामुळे ती लोक तिथे मागे पडतात. तर हा आपला पहिला मुद्दा होता, कोणतेही काम करत असताना एकाग्र चित्ताने काम करा. जर अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा अभ्यास एकाग्र चित्ताने करा. आणि हे आपण अभ्यास एकाग्र चित्ताने करतोय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण अभ्यासाला बसून अर्धा तास झालेला असतो आणि अर्ध्या तासानंतर जर आपल्या मेंदूला शीण आला किंवा कंटाळा आला, अभ्यास करू वाटणं नसेल, तर तेव्हा समजून जा की तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करता. कारण वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून 25 ते 30 मिनिटेच आपला मेंदू हा एकाग्र चित्ताने पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकतो. तर हा आपला पहिला मुद्दा होता.
कोणतेही काम करत असताना एकाग्रचित्ताने काम करा. दुसरा मुद्दा आहे स्वयंअध्ययन करा. तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तुम्ही स्वयंअध्ययन करा, किंवा एखादे नवीन काम शिकत असाल ते तुम्ही स्वयंअध्ययन करण्याचा प्रयत्न करा. कारण स्वयंअध्ययन केल्याने ते पहिल्या एकदा दोनदा ते स्वयंअध्ययन आपण जे करत असतो ते समजत नाही, पण जेव्हा समजतं ते पुन्हा विसरत नाही. ते आयुष्यभर आपल्या मनात सोबत राहते. त्यामुळे तुम्ही स्वयंअध्ययन करा. तुम्हाला एकलव्याची गोष्ट माहितीच आहे आणि तो सर्वोत्कृष्ट ठरला कारण त्याने स्वयंअध्ययन केलं. त्यामुळे तुम्ही स्वयंअध्ययन करा. तर आपला हा दुसरा मुद्दा झाला, एकलव्यासारखे स्वयंअध्ययन करा. तर तिसरा मुद्दा आहे आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका. जर याचं उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही कोणतेही काम करत असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका, पण जास्तही आत्मविश्वास नको आहे. मी काय म्हणलो, आत्मविश्वास असावा पण जास्तही नको आहे. जर आपण एखादे काम आत्मविश्वासाने करत असो तर ते नक्कीच पूर्ण होते आणि ते सक्सेसफुली आपण ते कम्प्लीट करू शकतो. तर कोणतेही काम करत असताना आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका. जर उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा विद्यार्थी हा परीक्षेला जातो तेव्हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर परीक्षेला गेल्यावर तुम्ही पेपर सोडवल्यावर तेव्हा तुम्हाला 4 गुण जास्त भेटतील. कारण मित्रांनो, त्या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न असे असतात की ते शांत डोक्याने सोडवायचे असतात. जेव्हा आपल्याकडे आत्मविश्वास असतो तेव्हा आपले डोके शांत असते, पण जेव्हा आत्मविश्वासाचा अभाव असतो तेव्हा आपल्यात संयम नसतो, कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही आणि परीक्षेच्या वेळेस 2-2.5 तास 3 तास काय असेल ती परीक्षा, तेव्हा आपलं मन जेवढं शांत राहील तेवढं त्याचे फायदा होत असतो. त्यामुळे कोणतेही काम करत असताना आत्मविश्वासाने काम करा. आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका. हा आपला तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा, आपले ध्येय निश्चित करा. आपले ध्येय निश्चित करा. या जे गोष्ट सांगतो मित्रांनो, आपले ध्येय हे नुसतं डॉक्टर इंजिनियर होणं हेच नसतं. ध्येय आपले एका तासाचं, एका मिनिटाचं किंवा एका दिवसाचं, एका महिन्याचंही ध्येय असू शकतं. ते तुम्ही निश्चित करा. कारण ध्येय निश्चित केलेले तुमच्या 3 गोष्टीची बचत होते. त्यातील पहिली तुमच्या वेळेची बचत होते, त्यातील दुसरी तुमच्या श्रमाची बचत होते आणि त्यातील तिसरी तुमचा आर्थिक बचत होते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. जर तुम्हाला याचे जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा एखाद्या विद्यार्थ्याला विचारा की ज्याचा निर्णय चुकलेला आहे, त्याने ध्येय निश्चित न करताच वाटचाल केलेली आहे, अशा एका विद्यार्थ्याला विचारा. तो तुम्हाला व्यवस्थितपणे आणखी सांगेल. त्यामुळे आपला चौथा मुद्दा झाला, ध्येय निश्चित करा. 5वा मुद्दा आहे, तर आता आपण 5वा मुद्दा बघत आहोत, वेळेचा सदुपयोग करा मित्रांनो. कारण आता लॉकडाऊन आहे, सर्व शाळा बंद आहेत, काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण चालू केलेलं आहे. तर त्या वेळेत आता आपल्याला 24 तास भेटतात. त्यामुळे तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. आता काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही योजना राबवत आहेत. तर तेव्हा मित्रांनो त्यांचे काम जास्त होते. कारण येण्या जाण्याचा 2-3 तास वेळ वाचला, तेव्हा वेळ त्यांचे काम होऊ लागले. तेव्हा तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. आता मी तुम्हाला मग आपला दुसरा मुद्दा झाला, एकलव्यासारखे स्वयंअध्ययन करा. तुम्ही आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, 24 तास आपल्याला भेटतात, कुठे जायचं नाही, काय नाही. तेव्हा तुम्ही स्वयंअध्ययन करून त्या वेळेचा सदुपयोग करू शकता. तर हा आपला 5वा मुद्दा होता, वेळेचा सदुपयोग करा. जर तुम्हाला वेळेचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल, जर एका वर्षाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा एका विद्यार्थ्याला विचारा जो वार्षिक परीक्षेत नापास झालेला आहे. जर तुम्हाला 8 महिन्याचे महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा एका आईला विचारा जिने आपल्या बाळास 8व्या महिन्यात जन्म दिलेला आहे. जर तुम्हाला एका आठवड्याचे महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिक करणाऱ्या साप्ताहिकाला विचारा. जर तुम्हाला एका दिवसाचे महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा एका कामगाराला विचारा ज्याची 6 मुलं घरात रात्रीच्या जेवणाची वाट पाहत आहेत. जर तुम्हाला एका तासाचे महत्त्व जाणून घ्यायचं असेल, काही जणांना ते आताही समजलं असेल, प्रियकराला विचारा. जर तुम्हाला एका मिनिटाचे महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा ज्याची नुकतीच ट्रेन हुकलेली आहे. जर तुम्हाला एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला एका सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर अशा एका व्यक्तीस विचारा ज्याचा नुकताच ऍक्सिडेंट होण्यापासून वाचलेला आहे. जर तुम्हाला एका सेकंदाच्या 10व्या भागाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल
तर अशा खेळाडूला विचारा ज्याला ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल भेटलेलं आहे. तर हे आपण वेळेविषयी बोललो. हा आपला 5वा मुद्दा होता, वेळेचा सदुपयोग करा. एक शेवटचा मुद्दा, कठोर परिश्रम हाच यशाचा सोपा मार्ग आहे. कठोर परिश्रम हाच यशाचा सोपान आहे. कारण मित्रांनो, यश हे आपल्याला जेवढं तुम्ही काम करता त्यावर अवलंबून असतं. तुम्ही कमी काम कराल तुम्हाला कमी यश भेटेल, तुम्ही जास्त काम करा तुम्हाला जास्त यश भेटेल. त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम घ्या. जर सर्व लोकांनी एक जर गोष्ट लक्षात ठेवली, सर्व लोकांना शेवटी मरण तर आहे हे अटळ आहे. आता 1947-48 त्यावेळेस महात्मा गांधी होऊन गेले, पंडित जवाहरलाल नेहरू होऊन गेले, सरदार वल्लभभाई पटेल होऊन गेले, लोकमान्य टिळक होऊन गेले. आपण तेवढ्या निवडकच लोकांची नावं का घेतो? तेव्हा दुसरे लोक कमी होते का? कारण ती जगलेच अशी अद्वितीय. त्यामुळे त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करा. हे ज्याचं त्याने ठरवा. त्यांच्यासारखं जगायचं की त्यावेळेच्या सामान्य लोकांसारखं जगायचंय. थांबतो. सर्वांना यासाठी शुभेच्छा. जय हिंद. माझे नाव मी 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव सुरेश विद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाची तुम्हा सगळ्यांना माहिती पहिल्यापासूनच आहे, म्हणजे पहिलीपासून आहे. आणि त्याच विषयावर बोलणार आहे जे आपल्याला माहिती, म्हणजे गुरुजी. गुरुजी म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करतात, जे आपल्याला उच्च पदावर पोहोचवतात, ते आपल्याला शिक्षणाचा मार्ग दाखवतात, त्यांना गुरुजी म्हणतात. आणि हेच महापुरुष आपल्या जीवनात नसते तर आपल्या जीवनात काय झालं असतं हे मी आज तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आसपास परिसरात तुम्ही निरीक्षण करतच असाल. मोठ्या मोठ्या भूपनलिका म्हणजे बोर, मोठे मोठे बिल्डिंग, फार्म हाऊसेस, कार, मोटरसायकल अशा खूप वस्तू आहेत की ज्या मानवाने तयार केल्या आहेत. पण त्या मानवाला हे शिकवणारे, त्याचा अभ्यास देणारे किंवा त्याचा अभ्यास करून घेणारे हे कोण आहे? एक शिक्षकच आहे. त्यामुळे मला या शिक्षकाचा खूप अभिमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासात शिकलो आहोत की पहिल्या काळातील आदिमानव हा कसा होता. पहिल्या काळातील आदिमानव असा होता उंदीने पाठवला. पण ह्या काळात असं आले आहे की ह्या काळामध्ये बोर, भूपनलिका अशा खूप आलेल्या आहेत किंवा वस्तू आलेल्या आहेत. त्यामध्ये बोर, भूपनलिका अशाने आपले जीवन सोपे झाले आहे. का तर आपण पाणी प्यायला गेलो तर आपल्याला चहा, आपण रोटी फिरवली तर पाणी येतं. हे कोणाच्या माध्यमातून? हे विज्ञान. तर हे इंजिनियर बनवतात. इंजिनियर म्हणजे व्यक्ती बनवतात, अधिकारी यांच्या मार्फत बनवतात. पण यांना शिकवणारे एक शिक्षकच आहे. त्यामुळे मला शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षकांवरच मला एक प्रार्थना होती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रार्थना गुरूंसाठी. आणि आपली पहिली गुरु ही आईच असते आणि आपले दुसरे गुरु हे शिक्षकच असतात. त्यामुळे मी शिक्षकांना अभिवादन करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी तुमच्या समोर विषय घेऊन येतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मनात जिद्द व डोस प्रयत्न असतील तर सामान्य माणूसही असामान्य गोष्टी करू शकतो, अख्खे जग कवेत घेऊ शकतो. असे इतिहासातील एक उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये दक्षिण भारतातील तमिळनाडूतील तिरुत्तनी या छोट्याशा गावी झाला. एका छोट्याशा गावी जन्मलेला मुलगा नंतर आपल्या भारताचा राष्ट्रपती होईल असं कोणाला वाटलेही नसेल, पण ते राधाकृष्णन यांनी करून दाखवले. म्हणून मी म्हणलो, मनात जिद्द व डोस प्रयत्न असतील तर असं सामान्य माणूस या सामान्य गोष्टी करू शकतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती व तिसरे नामांकित शिक्षण तज्ञ होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान जगभर प्रसिद्ध होते. डॉक्टर स्वामी विवेकानंद नंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव घेण्यात येत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 1952 ते 1962 पर्यंत आपल्या भारताचे उपराष्ट्रपती राहिले व त्याच वर्षी आपल्या भारतातील हिंदुस्थानातील सर्वोच्च
पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावरती आरूढ झाले तो दिवस म्हणजे 13 मे 1962. 13 मे 1962 ते 13 मे 1967 पर्यंत ते आपल्या भारताचे राष्ट्रपती राहिले व नंतर त्यांना 13 मे 1954 मध्ये आपल्या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावावरील राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवण्यात आला. बरेच वर्षे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची सत्ता गाजवली व त्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1975 रोजी झाला व त्यानंतर आपल्या भारतात त्यांचा जन्मदिवस विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव प्राची संतोष गोरे. मी माझा आजचा विषय घेऊन येत आहे स्त्री पुरुष समानता स्वप्न की सत्य. सावित्रीबाई फुले म्हटल्या की त्या पहिल्या स्त्री शिक्षिका ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण त्याच मुली आज मानवी जीवनातील कोणत्याही क्षेत्रात अगदी रणांगणावरही देखील आपले कार्य गाजवत आहे. तरी आजची स्त्री मुक्त आहे असे म्हणता येईल का? काही गावात काही ठिकाणी पाहायला गेले तर आजही मुलगा मुलगी असा भेदाभेद जाणवतोच. जेव्हा मुलगी जन्माला येते त्यावेळेस आई वडिलांच्या काळजातून ठोका चुकवतो. आई वडिलांच्या संपत्तीचा वारसा फक्त मुलगा चालू शकतो का असे नाही, मुलगी सुद्धा चालू शकते. काही गावात काही ठिकाणी पाहिलं तर मुलींचे शिक्षण कमीत कमी हायस्कूल पर्यंत शिकवतात, परत तिचा विवाह करून टाकतात. पण त्या मुलीच्या मनात असलेल्या शिक्षणाविषयीची आस, वैयक्तिक विकास, व्यवसाय याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आजच्या 21व्या शतकाची स्त्री प्रत्येक कसोटीला सामोरी गेली आहे. तिला या जीवनात कोणतेही कार्य असे अशक्य राहिले नाही असे नाही. अंतराळ असू द्या, समाजकारण, राजकारण, शिक्षण असे सर्व क्षेत्र तिने यशस्वीरित्या पार केले आहे. आजची सुशिक्षित स्त्री घर आणि दार दोन्ही सांभाळू शकते. सावित्रीबाई फुले, रमाबाई, मदर तेरेसा, किरण बेदी या तर अशिक्षित समाजात राहून समाजासाठी कार्य केले. पण त्या कोण होत्या? त्या पण एक स्त्रीच होत्या ना. पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ हा मुळातील अन्यकारक दृष्टिकोन समाजातून नाहीसा झाला पाहिजे. आपण सगळे माणसे एकच आहोत ना. ज्यावेळेस स्त्रीला सुद्धा समाजात दर्जा मिळेल त्यावेळेस ती आत्मनिर्भर मुक्त स्त्री म्हणता येईल. नवभारत निर्मितीसाठी स्त्री पुरुष भेदाभेद आपल्यासाठी किती लाज्यास्पद गोष्ट आहे. उलट जर स्त्री पुरुषांनी जर खांद्याला खांदा लावून जर कार्य केले तर तेव्हाच आपला भारत विकासशील होईल, आत्मनिर्भर व नवनिर्मिती बनत. तुम्ही ज्या मुलीला ओझं समजता ती मुलगी ओझं नसून तुमच्या जीवनातील एक हिरवळ आहे. तिला फुलू द्या, तिला शिकू द्या. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव प्रदीप वाघमारे. मी तुमच्या समोर आता गुरुजी नसते तर काय झालं असतं या विषयावर भाषण करणार आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजी तुम्ही नसतात तर कळलात नसताला सवय मसावी. गुरुजी तुम्ही नसतात तर कळलात नसताला सवय मसावी. कळलात नसता कोण काट कोण, कळलात नसता कोण काट कोण. जर समजलाच नसता पूर्णांक तर जीवनाचा झाला असता पूर्णांक. जर कळलाच नसता पूर्णांक तर जीवनाचा झाला असता पूर्णांक. अहो गुरुजी अजून पण आठवतोय तुमचा मार, अजून पण आठवतोय तुमचा मार. पण त्यामुळेच कळला मला विद्येचा सार, पण त्यामुळेच कळला मला विद्येचा सार. गुरुजी तुम्ही नसता तर आम्हाला शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर पुरुष बघायला मिळाले नसते. जर तुम्ही नसता तर संपूर्ण देश गरीब म्हणून जगला असता. अहो तुम्ही आहात म्हणूनच हा देश त्याच्या पायावर उभा आहे. तुम्ही नसतात तर या देशात कोणच शिकलं नसतं, कोणच महान थोर पुरुष बनलं नसतं आणि या देशाचं भविष्य पूर्ण बदनाम झालं असतं. अहो गुरुजी तुमची या देशाला गरज आहे, तुमच्याशिवाय या देशाला काय पण अर्थ नाही. तुम्ही नसता तर फळ्यावर खडूचा हात फिरलाच नसता आणि जर फळ्यावर खडूचा हात फिरलाच नसता तर एबीसीडीचा अर्थच कळला नसता. तर एबीसीडीचा अर्थच कळला नसता. गुरुजी तुम्ही आकार दिला जेव्हा मी मातीचा गोळा होतो. गुरुजी तुम्ही आकार दिला जेव्हा मी मातीचा गोळा होतो. तुमच्या हातातून खाल्लेला महार आजपर्यंत विसरलो नाही. तुमच्या हातातून खाल्लेला महार आजपर्यंत विसरलो नाही.
कोडा करून उभे करायच्या तुम्ही आज तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी, आज तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी. हा देश आहे एक मुखवटा आहे, त्या मुखवट्यावर टिकला म्हणून शोभा देणारा एक शिक्षकच आहे तो, एक शिक्षकच आहे तो, एक शिक्षकच आहे. शिक्षक ज्ञान की छाया है, शिक्षक के बिना भला किसने विद्या पाई है. अरे शिक्षक तो वो महान व्यक्ति है जिसने हमें जीवन में जीना सिखाया है, जिसने हमें जीवन में जीना सिखाया है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक. मित्रांनो, मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी गायत्री आगलावे विषय मांडत आहे शिक्षक आणि आजचा समाज. गुरुविना ज्ञान मिळे, ज्ञानाविना सन्मान मिळे. गुरुविना ज्ञान मिळे, ज्ञानाविना सन्मान मिळे. जीवन भव सागर तराया, जीवन भव सागर तराया. चला बंधू या गुरुराया, चला बंधू या गुरुराया. शिक्षक आकाशात एखाद्या पाखरासारखं उंच भरारी घेत उडत असतं. शिक्षक आकाशात एखाद्या पाखरासारखं उंच भरारी घेत उडत असतं. खालून पाहणाऱ्या आपल्यासारख्यांना त्याचे फार अप्रूप, खालून पाहणाऱ्याला आपल्यासारख्यांना त्याचे फार अप्रूप. एवढं की जर मलाही पंख असते, एवढं की जर मलाही पंख असते. या जर तरच्या कल्पना विलासात रमण होऊन जातात. या जर तरच्या कल्पना मनात रमून जातात. ते पाखरू उडत असतं हॉर्स पॉवरचं बळ घेऊन. ते पाखरू उडत असतं हॉर्स पॉवरचं बळ घेऊन. प्रत्येकाला त्याच्यासारखं असणं हवंहवस असतं. प्रत्येकाला त्याच्यासारखं असणं हवंहवस असतं. माणसाला बोलता येतं, विचार करता येतं, विचारातून कृती करता येते आणि कृतीतून स्वतःला घडवता येतं. माणसाला बोलता येतं, विचार करता येतं आणि विचारातून कृती करता येते आणि विचारातून कृती करता येते. शिक्षक, गुरु, सर, मार्गदर्शक, दिशादर्शक व न्यायदाता अशी अनेक बिरुदे ज्यांच्या नावासमोर कायम सुवर्ण क्षणांनी आयुष्याच्या ताम्रपटलावर कोरलेली असतात ना, ती माणसं कायम समाजाच्या यशाचे मार्ग तयार करत असतात. ती माणसं कायम समाजासाठी यशाचे मार्ग तयार करत असतात. समाजशास्त्रज्ञांनी 100 वर्षापूर्वी समाजी संकल्पना विशद केली. 100 वर्षापूर्वी समाजशास्त्रज्ञांनी समाजी संकल्पना विशद केली. ती संकल्पना आजच्या कसोटीवर टिकेल का? ती संकल्पना आजच्या कसोटीवर टिकेल का? शाळेत वर्गात मुलांना अक्षर, अंक याबरोबर व्यावहारिक ज्ञान व चारित्र्य विकासाचा ध्यास घेतलेले शिक्षक हे आजच्या समाजासाठी काम करू शकतील. ते आजच्या समाजासाठी काम करू शकतील. मात्र आपला समाज कसा हवा हे आपल्याला विचार करण्याचे फार गरजेचे आहे. हे आपल्याला विचार करण्याचे फार गरजेचे आहे. फार वर्षापूर्वी राष्ट्रीय स्तरावर पाठ्यक्रम अभ्यासक्रम यांची निश्चिती समाज संस्थांकडून केली गेली. अलीकडे अभियंता, व्यवस्थापन, औषधशास्त्र व आरोग्यशास्त्र यांच्यामुळे अनेक लोक पदव्युत्तर व पदव्या घेऊन खूप पुढे गेले आहेत. पण त्यांना बेरोजगारीमुळे तोंड द्यावे लागत आहे. जाता जाता मी तुमच्या समोर एक कविता सादर करते. चिखलातला जन्मही सुंदर सार्थकी लावावा, चिखलातला जन्मही सुंदर सार्थकी लावावा. निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा. सर्व शिक्षक बांधवांना माझ्यातर्फे शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी अनुज शिंदे. मी तुम्हाला जीवनचरित्रावर काही माहिती सांगणार आहे. प्रसंग क्रमांक 1. जशी पक्षप्राण्यांची शाळा असते, जशी आपली शाळा असते तशी पक्षप्राण्यांची शाळा असते. तर पक्ष्यांच्या शाळेत विषय 3. एक म्हणजे धावणे, दुसरा पोहणे आणि तिसरा उडणे. मग या शाळेत बदक ऍडमिशन घेतं. मग काय बदक म्हणतं, पोहायचं तर आपण पोहू शकतो, पळायचं तर प्रॅक्टिस केलं जमत, पण उडायचं काय जमत नाही. पण तिथले शिक्षक म्हणतात हे कंपल्सरी आहे. मग बदकाचा पूर्ण अभ्यास होतो व शेवट वार्षिक परीक्षा येते. तर मग बदक पळायला लागतं, पण बदक म्हणतं पोहायचं विसरून जातं. तर बघितलं मित्रांनो, आपल्याला आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर टिकलं पाहिजे आणि आपलं स्वप्न आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. कारण आपल्यालाच कळतं की आपण कोणत्या गोष्टी पारंगत आहोत.
काही जणांना आपण कोणत्या गोष्टी पारंगत आहोत ते लगेच कळतं. सचिन तेंडुलकरला तो 4थीत असताना कळालं की त्याला क्रिकेट येतं, म्हणून सचिन तेंडुलकर आता खूप गाजलेला आहे. तर ज्या 12वीत सचिन तेंडुलकर नापास झाला त्याच 12वीत इंग्लिशचा 4था धडा सचिन तेंडुलकरवर आहे. इरफान पठाणला 9वीत कळालं की तो क्रिकेट येतो, पण म्हणून तो सचिनच्या थोडा माग आहे. काय जणांना लगेच कळतं, पण काय जणांना कळत नाही की आपण कोणत्या गोष्टीत पारंगत आहोत, त्याच्यामुळे ते नोकरीसाठी हुकतात. प्रसंग क्रमांक 2. मित्रांनो, आपल्याला मॉन्टी रॉबर्ट तर माहितच आहे. मॉन्टी रॉबर्ट हा जगातील एका मोठ्या रेसकरचा मालिक आहे. तर मॉन्टी रॉबर्टची कथा अशी आहे की मॉन्टी रॉबर्ट लहान असताना त्याच्या शिक्षकांनी त्याला निबंध लिहायला लावलेला. मग निबंधाची परीक्षा असताना मॉन्टी रॉबर्टने निबंध लिहिला की मी एका मोठ्या रेसकरचा मालिक होईल. मग शिक्षकांनी त्याला नापास केलं व ते म्हणाले, मॉन्टी रॉबर्ट, तू काय पण कसं लिहिलंय, आम्ही तुला पास करू शकत नाही, कारण तू लिहिलंय की यात मी मोठ्या रेसकरचा मालिक होईल. पण मॉन्टी रॉबर्ट म्हणाला, हे तर माझं स्वप्न आहे. मग मॉन्टी रॉबर्टला त्या शाळेतून काढून टाकतात. मग थोड्या दिवसांनी त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्या एका रेसकर्सवर फिरायला जातात. मॅडम फिरून आल्यावर मॅडमला मॉन्टी रॉबर्ट हा त्यांच्या डिनर रूम मध्ये नेतो व मॅडम तिथे बघतात तर मॉन्टी रॉबर्टचा नापास झालेला रिझल्ट तिथे लावलेला असतो. मॅडमला वाईट वाटतं की हा मॉन्टी रॉबर्ट, आपण ज्याला लहानपणी निबंधाच्या स्वप्नामुळे आपण त्याला बाहेर काढलं होतं, तोच आज एका जगातील मोठ्या रेसकरचा मालिक आहे. तर मित्रांनो, स्वप्न अशी मोठी ठेवा की आपण त्याच्या भविष्याच्या उंच भरारी घेतली पाहिजे. प्रसंग क्रमांक 3. मित्रांनो, हा प्रसंग शिवाजी महाराजांबद्दल आहे. एक लहान मुलगा व त्याचे आई बाबा रस्त्यात फिरत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यावर त्या मुलाचे वडील तिथे वारले. तिच्या पत्नीसमोर तिचा नवरा वाढला. त्या पत्नीला खूप वाईट वाटलं, पण मुलाला काहीच कळत नव्हते. मग मुलगा थोडा मोठा झाला. मग मुलगा काहीच बोलेना. मुलगा 1.5-2 वर्षाचा झाला तरी आई त्याच्या तोंडातून आई हा शब्द ऐकण्यात उत्सुक होती, पण तो मुलगा काहीच बोलेना. मग आई एका शाळेच्या शिक्षण समारंभात मुलाला नेते व तिथे शिवाजी महाराजांबद्दल एक पोवाडा चालू असतो. मग तो मुलगा पोवाडा ऐकून म्हणतो, आई तो बघ शिवाजी. मग हे ऐकून आईचं मन हळहळतं. म्हणजे ज्या मातीत आपण जन्माला आलो, ज्या मातीत आपली पोरं जन्माला आले, त्या कुणालाच सांगायला कळत नाही की शिवाजी महाराज कोण आहे. हे एवढंच मी तुम्हाला एवढंच सांगेन, जे काय आहे ते स्वतः करायचं ठरवा. लोकांच्या मतांवर वाईट वाटून देऊ नका. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुयश शेख तासकर. आज 12 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन, शिक्षकांचा गौरव दिवस. आज सर्वप्रथम माझ्या शिक्षकांना माझा मानाचा नमस्कार. कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले. शाळा बंद झाल्या. बऱ्याच कालावधीनंतरही शाळा बंदच राहिल्या. पालकांना काळजी वाटू लागली की आपल्या मुलांची नुकसान होते की काय असे वाटत असताना ऑनलाईन शाळा सुरू होती. सर्व शिक्षक वर्ग पुढे आले. शिक्षकांच्या कठोर परीक्षेमागे एकाच आठवड्यात सर्व मुलं ऑनलाईन शिक्षणावर रमली. ऑनलाईन शिक्षण चालू होण्यापूर्वी शिक्षक शांत बसले नव्हते. त्यांना शासनाचे कोरोनाच्या काळात काम दिले होते. देशात कोरोना थैमान चालू असतानाही शिक्षक घराबाहेर शासनाची कामे करत होते. कोणी टोल नाक्यावर होते, कोणी घरोघरी कुटुंबातील आजारी लोकांची माहिती गोळा करत होते. जीवाची पर्वा न करता हे शासनाची कामे करत होते. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस व शिक्षक योद्धा फिरत होते. त्यांना परत एकदा माझा मानाचा मुजरा. आज जवळजवळ 2-3 महिने झाले आम्ही ऑनलाईन शिक्षणात आहे. सकाळी 8 ते 11 पर्यंत आज ऑनलाईन शिक्षण चालू आहे. दुपारी गृहपाठ करण्यास 2-3 तास लागत होते. शिक्षकाची तळमळ, शिकवण्याची पद्धत आम्हाला प्रत्यक्षात शाळेत असल्याचा भास होतो. माझे आजोबा नेहमी मला म्हणत होते, शाळेत असताना तू सुद्धा एवढा अभ्यास केला नसता. शिक्षकाने हजारो यशस्वी डॉक्टर, वकील व इंजिनियर समाजात निर्माण झाले. आज शिक्षक नसले असते तर काय झाले असते याची आपल्याला कल्पनाही करत नाही. समाजाचे अशिक्षित, असंस्कृत व अत्याचारी लोकांचे जंगल मारले असते. समाज सुधारण्याचे कामही डॉक्टर ज्योतिराव फुले व साने गुरुजी यांनी केले. देशात सामाजिक करण्याचे कामही डॉक्टर राधाकृष्ण यांनी भारताचे राष्ट्रपती घोषवले. या सर्व गुरुजनांना परत एकदा माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो,
सावित्रीबाई नसता तर तू बनली नसतीस इंदिरागांधी. म्हणून म्हणते चिनारी, जाण ठेव सावित्रीच्या कष्टाच्या आणि त्यागाची. शिकून मोठी झालीस म्हणून विसरू नको संस्काराला. सतत स्मरण कर सावित्रीबाईला, सतत स्मरण कर सावित्रीबाईला. मैत्रिणींनो, आज तुम्ही आणि मी शाळा शिकत आहोत ते फक्त सावित्रीबाईंनी. हे बघा ना म्हणजे ना, आपण ज्यावेळेस लग्न करून सासरी येतो ते सासरचे लोक जर आपला छळ करत असतील तर आपण समजतो. हे लोक तर 5 ते 7 असतात. माझे आज शिक्षण होते सावित्रीबाईंनी समाजाचाच छळ सहन केला. प्रसंगी त्यांच्या अंगावर दगडफेक, शेंजा अटॅक झाले तरी त्या काही डगमगलं नाही. तर त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या सहाय्याने मुलीला शिक्षित करण्याचे ध्येय गाठले. ते कार्य त्या काळात वाटते तेवढे सोपे होते. स्त्रीने घोंगडावरून बाहेर पडणे हे त्या काळातील लोकांना मानत नव्हते. तरी त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्याकडून सुद्धा शिक्षण घेतले व पुढे चालत गेले. मैत्रिणींनो, अशी आपल्यासमोर शिक्षणाची सुवर्ण संधी सर्जून आली आहे. तर आपण फक्त शिक्षण इतर गोष्टीसाठी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवतो माझी विनंती. प्रत्येक घरात मुलाप्रमाणेच मुले देखील वागवली जात आहे. आपले आईवडील शिक्षणाची संधी आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्या आईबाबांनी त्या गोष्टीची जाण ठेवून आपण पुढे चालू नये. क्रांतीज्योती सावित्रीबाई बनण्याचा प्रयत्न करू. नसेल माझी माता सावित्रीबाई फुले, नसेल माझी माता सावित्रीबाई फुले, परंतु तिच्यामुळे मला मिळाली माझी शिकलेली आई, माझी शिकलेली आई. नसेल माझी मैत्रीण सावित्रीबाई फुले, नसेल माझी मैत्रीण सावित्रीबाई फुले, परंतु तिच्या शिक्षणाच्या संस्कारामुळे मी बनेल एक थोर नारी, मी बनेल एक थोर नारी. अशा या माझ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना माझ्या शतदा प्रणाम. जय हिंद, जय भारत. विद्यार्थी यश मंडळे आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे ऑनलाईन शिक्षण, आव्हाने व संधी. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कोरोना भारतात आला आणि भारतात महाराष्ट्रात आला तेव्हा लॉकडाऊन लगेच सुरू झालं आणि जसं लॉकडाऊन सुरू झालं आणि शाळा पण बंद झाल्या. आणि ह्याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या होत्या आणि त्या वार्षिक परीक्षा त्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि काही दिवसांनी त्या रद्दही झाल्या. मग ह्याचा विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला असा आणि त्यांचा आनंद काही गगनात मावत नव्हता. पण आता त्यांना वाटलं की आता पुढं जून महिन्यात तर पुन्हा शाळा सुरू होतील आणि पुन्हा शाळेत जावं लागेल आणि हा कोरोना तेव्हापर्यंत संपेल. आणि काही जणांनी तर असं म्हणलेले अशी विनोद प्रचंड प्रमाणात ही झाली होती की कोरोना भारतात जास्त काळ टिकणार नाही, कारण का तो मेड इन चायना आहे. पण हा सगळ्यांचा आता भ्रम जवळपास गेलेला आहे. आता सध्या तरी कोरोना भारतातच आहे, अजून तो हद्दपार गेला नाही. पण आता ह्याच कालावधीत मुलांचं चालू शैक्षणिक वर्ष आता सुरू झालं आहे 15 जूनला आणि ह्यामध्ये शाळा मग कशा चालू करायचं ह्यामध्ये एक आव्हान आलं आणि ह्या आव्हानामध्ये उपाय आता आपण काढला आहे ऑनलाईन शिक्षणाचा. ही ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन शाळा हा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालक आणि शिक्षकांनी केव्हाच केला नसेल असे मला वाटते. आणि ही एक नवीन अशी पद्धतच आहे मुलांसाठी आणि ह्या पद्धतीत आपल्याला काही आव्हाने आणि संधी याचा आढावा आपण घेऊया. तर आपल्याला पहिलं आव्हान असं आलं होतं की ऑनलाईन शिक्षण घ्यायचं. आता ऑनलाईन शिक्षण घ्यायला काय पाहिजे? ॲप पाहिजे. कोणतं ॲप पाहिजे? मग ॲपसाठी कोणतं? झूम ॲप, गुगल मीट यासाठी आपण ॲप शोधून काढलेत. आता आपल्याला महाराष्ट्रातील लोकांना असा विरासत भेटली की संकटांवर मात करण्याची. आपण तसं ह्याही संकटावर मात केली. आता आपण पुढे एक आव्हान असं आलं होतं की आता ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं, किती कालावधी ठेवायचा ह्यावर सुद्धा आपण उपाय केला आहे. आणि सध्या महाराष्ट्र शासनाने टिलीमिली सह्याद्री चॅनलवर टिलीमिली टीव्हीवर शिक्षण प्रसारित केलं आहे 1ली ते 8वीच्या मुलांसाठी. आता तिसरं एक मोठं असं आव्हान आलं होतं, तो म्हणजे सगळ्यांसाठी हा एक अडथळाच होता ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी. तो म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम. रेंजचा प्रॉब्लेम हा भरपूर जणांकडे येतो आणि कधी कधी ऑनलाईन शिक्षण घेताना रेंज जाते, आवाज अडखळत येतो, काही कळत नाही, प्रत्यक्ष काही असं दिसत नाही. मग ह्यावर एक तुम्हाला मी बातमी देऊ इच्छितो. ती बातमी एक आठवड्यापूर्वी आली होती एका न्यूज चॅनलवर. ती बातमी अशी होती की एक मुलगी होती, कोकणात राहणारी होती, सिंधुदुर्गातली,
आणि तिला रेंजचा तिच्या गावात खूप प्रॉब्लेम होता. मग तिनं रेंज शोधत कुठं ही गेली, बघत गेली आणि शेवटी तिला रेंज एका डोंगरा भागात सापडली. आणि त्या मुलीने चक्क डोंगरा भागात झोपडी करून राहायला लागली. कारण का तर तिथं नेट येत आहे. आणि तिला तिचे आई वडील आणि सगळे घरचे सदस्य तिला मदत करू लागले आणि ती डोंगरावर एकटी झोपडीत राहायला लागली आणि तिथं ऑनलाईन शिक्षण घेऊ लागली. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावरून आपल्याला कळेल की रेंजचाही काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण रेंज येण्याची ती ही आहे, त्याच्यावर आपण मार्ग स्वतः काढू शकतो. आणि आपल्याला आपण जर मनावर घेतलं तर काहीच गोष्ट अशक्य नाही. आता आपण काही संधी बघू. आता एक संधी आली होती अशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मध्ये भरपूर संधी आहेत. आता एक चांगली संधी होती की स्वयंअध्ययन म्हणजे काय, स्वतःचा अभ्यास करणे, स्वतःचा जास्त अभ्यास करणे, शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासा व्यतिरिक्त स्वतः आपण अभ्यास करणे ही एक चांगली शिस्त आहे. आणि विद्यार्थ्यांना ह्या कालावधीत स्वतःला लावून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग ही एक चांगली संधी आहे की शिक्षण शिक्षक जर ऑनलाईन क्लासमध्ये शिकवतच असतात, पण आपण घरीच आहोत आणि आपण स्वतःहून घरी जास्त अभ्यास करायलाच पाहिजे. ही एक चांगली सवय आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मग अशी सवय आपण लावून घ्यायला पाहिजे. दुसरा आपल्याला एक फायदा होतो, म्हणजेच एक संधी होती की आता शाळा ज्यांची लांब आहे त्यांना ह्यात खूप फरक पडतो. तर प्रवासाचा वेळ आणि येण्या जाण्याचा वेळ खूप जास्त असतो आणि ह्यातच आपण फायदा करून घ्यायचा स्वतःचा, ह्यातच आपण अभ्यास करायचा आपला स्वतःचा. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल. ही एक चांगली संधी आहे आपल्याला चालून आली आहे. आणि ह्याद्वारे आपण ऑनलाईन शिक्षणाद्वारे आज भरपूर ही करता येतात. आता काही टेस्ट, आता एक समस्या होती की टेस्ट चाचणी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना एक विशिष्ट कालावधीनंतर एक चाचणी देत होत्या सोडवायला, पण आता या कोरोना कालावधीत कशी देणार. मग ह्याच्यावर पण आपण जरा विचार करून ह्याच्यावर पण उपाय शोधून काढलाय, तो तोडगा काढलाय. आणि तो तोडगा म्हणजे गुगल फॉर्मच्या माध्यमातून अगदी सहज आपण कोणत्या विषयाच्या चाचण्या घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला काही संधी आणि काही आव्हाने देखील आपल्याला ऑनलाईन शिक्षणामध्ये आली आहे आणि ह्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा एवढंच सांगतो आणि धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रद्धा शिंदे. मी तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे मुलगी शिकली प्रगती झाली. ज्या माऊलीच्या खुशीतून या स्वराज्याने जन्म घेतला त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्रीच्या हक्कासाठी ज्या माऊलींनी लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या साश्रू नयनांनी बघायचंय, उघड्या साश्रू नयनांनी बघायचंय. काळ्या पडद्या आड ओढू नकोस गाई, काळ्या पडद्या आड ओढू नकोस गाई, मला आता जगायचंय, मला आता जगायचंय. हे शब्द आहे गर्भातल्या स्त्रीचे, जिला आतही सोसावं लागतंय आणि बाहेरही सोसावं लागतंय. आपण इतके निर्दयी झालोत का, आपण इतके निर्दयी झालोत का. तुम्हाला बहीण पाहिजे, आई पाहिजे, आजी पाहिजे, हो तुम्हाला मैत्रीण देखील पाहिजे. हो मग मुलगी का नको, मग मुलगी का नको. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. हे ब्रीदवाक्य आपण ऐकत आलेलो आहोत. एक मुलगी शिकली तर ती मोठेपणी एक कुटुंब सांभाळते, एक मुलगी शिकली तर ती मोठेपणी एक समाज सुधारते. आई शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. हे ऐकायला कानाला किती छान व गोड वाटतंय. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. हे कानाला ऐकायला किती गोड व छान वाटतंय. हीच आई जी आपल्या घराचा वंश पुढे नेते, तिलाच आपण पोटात मारून टाकतोय, तिलाच आपण गर्भात मारून टाकतोय. या गोड वंशाच्या दिव्यांना गोड वंशाची पणती भेटणं आजकालच्या जगात खूपच अवघड झालेलं आहे. या गोड वंशाच्या दिव्यांना
अशक्य झालेलं आहे, खूपच अशक्य झालं आहे. यामुळेच आपल्या समाजात मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. इतकी भीषण परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर ओढवलेली आहे. इतकी भीषण परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर ओढवलेली आहे. नुसती महाराष्ट्रावरच नाही तर आपल्या भारतावर ओढवलेली आहे. आपल्या भारतावर ओढवलेली आहे. जाता जाता एवढंच बोलावंसं वाटतं की जन्माला आली तरी स्वागत होत नाही. जन्माला आली तरी स्वागत होत नाही. कन्या आहे म्हणून आनंद होत नाही. कन्या आहे म्हणून आनंद होत नाही. परक्याचे धन म्हणून पिता उदास होतो. परक्याचे धन म्हणून पिता उदास होतो. वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होते. वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. मी आता 8वीची विद्यार्थिनी तुमच्या पुढे विषय घेऊन येत आहे. जर शिक्षकच नसते तर जिसे देता है हर व्यक्ति सम्मान, जो करता है वीरों को निर्माण, जो बनाता है इंसान को इंसान, ऐसे गुरु को मैं करती हूँ प्रणाम. सर्वांना माहितच आहे आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रत्येक विद्यार्थी घडविण्यामागे एक शिक्षकच असतो. जर शिक्षक नसते तर आपला देश हा पुढे गेला नसता. आपल्या देशात अनेक बदल झालेच नसते. प्रत्येक मूल जन्माला आले की त्याचा पहिला गुरु आणि त्याचा पहिला शिक्षक त्याची आई असते. जर त्या आईने त्याच मुलावर जर चांगले संस्कार केले तर तो मुलगा आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवेल. जर त्या आईने त्या मुलावर जर वाईट संस्कार केले तर तो मुलगा आयुष्यात पुढे जाऊन काही सुद्धा करू शकणार नाही. म्हणून म्हणते शिक्षक हा चांगला असला तर विद्यार्थी हा सुद्धा चांगला असू शकतो. जर शिक्षकच नसते तर आम्हासारखं विद्यार्थी घडले असते का? नाही ना. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवायचाच असतो. शिक्षक हा कसाही असला तरी तो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर हा आदर्श असला पाहिजे. तरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील नातं हे घट्ट जुळून राहील. जर शिक्षकच नसते तर विद्यार्थी घडणार कसा? विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे? शिक्षक हे असलेच पाहिजे. मी ते उभा आहे ते एका शिक्षकामुळे. जर त्या शिक्षकाने मला जर ज्ञान दिले नसते, मला मार्गदर्शन केले नसते, मला जर बोलायला शिकवले नसते तर मी ते कदाचित उभाही असू शकले नसते. शिक्षक हे चांगले असायलाच पाहिजे. काय विद्यार्थी म्हणतात शाळेत मला जायचे नको, शिक्षक मला शिक्षा करतात. तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की शाळेत जायलाच पाहिजे. शिक्षक हे शिक्षा करतात कारण तुमच्या काहीतरी चुका झाल्या असतात. त्यांना सुधारण्यासाठी तुम्हाला शिक्षा करतात. जर त्या चुका तुम्ही परत करू शकला तर तर तुम्ही शिक्षकाकडे कधीही जाऊ शकला नसता. शिक्षक हे आपल्या भल्यासाठी तुम्हाला काही केले तर तुम्हाला चालेल. शिक्षक हे आपल्या भल्यासाठी सगळं करीत असतात. मला जाता एवढेसे म्हणावेसे वाटते की हमें हर अंधारे में रोशनी दिखाते हैं शिक्षक. हमें हर अंधारे में रोशनी दिखाते हैं शिक्षक. हर अंधेरे में हमें रोशनी दिखाते हैं शिक्षक. सिर्फ किताबी ही ज्ञान नहीं, हमें जीना सिखाते हैं शिक्षक. एवढे वेळ माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, माझे नाव ओमकार करपे. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी तुमच्यासमोर विषय मांडत आहे. गुरुजी नसते तर काय झाले असते? गुरुजी नसते तर काय झाले असते? गुरुजी कळलाच नसता करता आणि कर्म. कळलाच नसता करता आणि कर्म. कळलंच नसतं स्वल्पविराम अर्धविराम. कळलंच नसतं स्वल्पविराम पूर्णविराम. तर कदाचितच माझ्या आयुष्याला लागला असता अर्धविराम. माझ्या आयुष्याला लागला असता अर्धविराम. तर गुरुजी कळलंच नसतं नॉट ओनली बट ऑल्सो. कळलंच नसतं गुरुजी नॉट ओनली बट ऑल्सो. तर कळलंच नसतं स्कतीज दॅट. कळलंच नसतं स्कतीज दॅट. तर गुरुजी कित्येकदा आयुष्य नुसतं शाळा चुकवण्यात व उन्हाळक्या करताना कित्येकदा शाळा चुकवायची करताना पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना. भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना. तर गुरुजी तुमची प्रतिमा माझ्या हृदयात आदरणीयच राहील. तुमची प्रतिमा माझ्या हृदयात आदरणीयच राहील. मी फक्त साक्षर झालो फक्त तुमच्यामुळे. ही जाणीव मला शेवटपर्यंत राहील. ही जाणीव मला शेवटपर्यंत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, गुरुजीबद्दल मला एक कविता म्हणावीशी वाटते. शिक्षक कसा असावा? शिक्षक कसा असावा? शिक्षक प्रेमळ असावा. शिक्षक कसा असावा? शिक्षक एखाद्या उसासारखा सुंदर साखरेचा गोडवा असावा. शिक्षक कसा असावा? शिक्षक एखाद्या मित्राप्रमाणे असावा. शिक्षक एखाद्या मित्राप्रमाणे असावा. शिक्षक जणू डोळ्यांच्या पापण्यांचा तो आणि हास्याचा तो सहारा असावा. हास्याचा तो सहारा असावा. शिक्षक कसा असावा? शिक्षक बापासारखा असावा. शिक्षक बापासारखा असावा. शिक्षक
जणू घासातला घास चिमुकल्यांना भरवणारा तो एखाद्या कोकिळेप्रमाणेचा तो सहारा असावा, कोकिळेप्रमाणेचा सहारा असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, मला म्हणावेसे वाटते, आई प्रेम देते जिंकल्यावर, बाबा समज देतात वाईट वागल्यावर. तर हा ईश्वर म्हणावा तो प्रेमही देतो व समजही देतो प्रत्येक वळणावर. तो फक्त शिक्षकच असतो. जाता जाता एवढेच म्हणेन, जीवन का मार्ग कठीण है, सत्य का विचार कठीण है. जीवन का मार्ग कठीण है, सत्य का विचार कठीण है, पर जो हर हाल में सत्य सिखाए वही एक सफल शिक्षक कहलाए. सर्व शिक्षकांना माझ्यातर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आकाश सुरसे आहे. मी आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे आई घराचे मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचे मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो. पण तुम्ही कधीतरी या अस्तित्वाला समजून घेतलं आहे का? वडिलांना जास्त महत्त्व असूनही त्यांच्याविषयी कोण बोलत नाही, त्यांच्याविषयी कोण पाठ रेखाटत नाही. वाक्यात आईवरच सगळेजण बोलतात. संत महात्म्यांनी आईच्याच जास्त वर्णन केलेले आहे. काही व्यक्तींनी बापाचा पाठ रेखाटला, तो कसा व्यसनी, मोडतोड करणारा, तापट. जगात 1 ते 2% बाप असे असतील, पण चांगल्या बापाचं काय? जगात 1 ते 2% बाप असे असतील, पण चांगल्या बापाचं काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, पण बापाकडे सांगण्याचे घाट असतात, व रडणाऱ्यापेक्षा सामोर करणाऱ्यावर जास्त ताप येतो. रडणाऱ्यापेक्षा सामोर करणाऱ्याला जास्त ताप येतो. तसं ज्योतीपेक्षा समोर जास्त तापते, पण नेहमीचं सारं श्रेय मात्र ज्योतीलाच जातं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याची शुद्धोरी करणारा बाप कसं काय आमच्या लक्षातच राहत नाही. आई रडते, पण बापाला स्वतःचा बाप मिळाला तरी रडता येत नाही का? कारण त्याला छोट्या भावंडांना सांभाळायचं असतं. पत्नी आयुष्यात अर्ध्यावर सोडून गेली तरी त्याला रडता येत नाही का? कारण त्याला छोट्या मुलांना सांभाळायचं असतं, त्याला छोट्या पोरा बाळांना सांभाळायचं असतं. मान्य आहे जिजामाताने शिवाजी महाराजांना जन्म दिला, पण त्या ओढाताण करणारा शहाजी मात्र कोणाच्याच लक्षात कसा येत नाही. ओढाताण करणारा शहाजी राजे कोणाच्याच कसा लक्षात येत नाही. मान्य आहे कौशल्याने रामाला जन्म दिला, पण तो त्या वेगात तडपडून मरून पडल्याला दर्शन कोणाच्याच कशात लक्षात आला नाही. बापाच्या झिजलेल्या चक्राच्या टाचाकडे पाहून तेव्हा त्यांचं प्रेम होतं. बापाच्या वाट्यात दाढीकडे पाहून त्याची काटकसरी दिसते. मुलगा 25 ते 20 रुपये खर्च करतो, पण जेव्हा दाढीचा साबण संपतो ना, तेव्हा तो साबणाने दाढी करतो, आंघोळीच्या साबणाने दाढी करतो. अनेकदा तर तो नुसत्या पाण्यानेच दाढी करतो. मुलांना नवीन कपडे घेईल, पण स्वतः मात्र जुनीच कपडे लिहिल.
जर तो आजारी पडला तर तो पटकन दवाखान्यात जात नाही का? कारण डॉक्टरने सांगितले की महिनाभर आराम करायला, तर मुलांचं शिक्षणाचं काय होईल? आणि घरात उत्पन्नाचं असे एकही साधन नाही. मुलांना इंजिनियर मेडिकलला प्रवेश घेऊन देतो, मुलांना मेडिकल इंजिनियरला प्रवेश घेऊन देतो आणि रात्रंदिन कष्ट करून त्यांना दर महिन्याला पैसे पुरवतो. सर्वच मुले असे नसतात, पण काही मुले अशी असतात, आपल्या आईवडिलांनी दिलेल्या पैशाची एकमेकांना पार्टी देतात, एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारतात आणि बापाची टिंगल करतात. ज्या घरात बाप असतो ना त्या घरावर कुणाचीच वाईट नजर पडत नाही का? कारण त्या घरातला कर्ता जिवंत आहे. जरी तो काही काम करत नसता तरी तो त्या पदावर आहे. जेव्हा परीक्षेचा कोणताही निकाल लागला तरी त्याला सर्वात जवळची आई वाटते का? कारण आई उगाळते, मायाने डोक्यावर हात फिरवते, त्यांचे कौतुक करते. पण तेव्हाच गपचूप जाऊन आणणारा पेड्याचा बॉक्स बाप आणणारा तोच कशा कोणाच्या लक्षात राहत नाही. मुलाच्या नोकरीसाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो. जेव्हा आपल्याला ठेस लागते ना तेव्हा आई आठवते. आणि जेव्हा शहरातल्या हवेलीला जर पुढून ट्रक आली आणि तिने एकदम जर ब्रेक दाबला तेव्हा बापरे असा तोंडातून शब्द फुटतो. बारक्या कारणाला आई चालते, पण मोठं वादळ जेव्हा येते ना तेव्हा बापच आठवतो. पटतंय ना मुलीचं चांगलं स्थळ बघण्यासाठी उंबरठा झिजवतो. आणि त्या घरातली बापाला जाणून घेणारी मुलगी जेव्हा मुली सासरी जाते ना तेव्हा जर एकमेकांवर बोलत असते, बापाचा थोडा जरी आवाज वेगळा येऊ द्या तेव्हा ती पटकन प्रश्न विचारते. त्या घरात फक्त मुलगीच त्यांना जाणून घेते. आणि बापाची फक्त एकच अपेक्षा असते की घरच्यांनीही मला जाणून घ्यावं. म्हणून मी बापाविषयी कविता म्हणू इच्छिते. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर काना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा रुबाब दिलाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. एवढे बोलून मी माझी ते मनोगत संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव साक्षी शशिकांत कदम. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही माहिती सांगणार आहे. विषय आहे गुरुजी तुम्ही नसता तर. गुरुजी तुम्ही नसता तर कळलाच नसता जीवनाचा सार. गुरुजी तुम्ही नसता तर कळलाच नसता जीवनाचा सार. तुमच्या विना जीवन झाले असते बेकार. तुमच्या विना जीवन झाले असते बेकार. गुरुजी पाहिली नसती शाळा. गुरुजी पाहिली नसती शाळा तर लागलाच नसता शाळेचा लळा. जर शिकवले नसते शिक्षणाचा लळा तर कळलेच नसते माणसाच्या शरीरातील अंतर्गत रहस्य. तर कळलेच नसते माणसाच्या शरीरातील अंतर्गत रहस्य. गुरुजी तुम्ही नाही शिकवले आम्हास फक्त पुस्तके. गुरुजी तुम्ही नाही शिकवले आम्हास फक्त पुस्तके. तुम्ही घडवले आमचे सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि मस्तके. तुम्ही घडवले आमचे सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि मस्तके. शिक्षक. क्षी म्हणजे शिकरतक ले जाने वाला. क्षी म्हणजे शिकरतक ले जाने वाला. क्ष म्हणजे क्षमा की भावना रखने वाला. क्ष म्हणजे क्षमा की भावना रखने वाला. क म्हणजे कमजोरी दूर करने वाला. क म्हणजे कमजोरी दूर करने वाला. अर्थात जो विद्यार्थी की हर गलती को क्षमा करने की भावना रखता है और उसकी हर कमजोरी दूर कर उसको
ले जाता है वही सच्चा शिक्षक कहलाता है. मी एक छोटीशी कविता म्हणू इच्छिते. सारथी माझ्या संघर्षाचा गुरु मला दाखवा हो. सारथी माझ्या संघर्षाचा गुरु मला दाखवा हो. तोल सावरणारा मनाचा गुरु हा गुण मला द्या हो. गुरु हा गुण मला द्या हो. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. होऊन गेले किती गुरु शिष्य. होऊन गेले किती गुरु शिष्य. नाही तोड त्याला आज हो. नाही तोड त्याला आज हो. मला पण त्या यादीत आता सामील व्हायचे हो. मला पण त्या यादीत आता सामील व्हायचे हो. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. गेले सांगून ही किती ज्ञानी. गेले सांगून ही किती ज्ञानी. गुरुशिवाय नाही गती. गुरुशिवाय नाही गती. मला हवा हो गुरु गाठायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. कधी चुकले पाऊल तर सावरायला. कधी चुकले पाऊल तर सावरायला. कधी हरवल्या दिशा तर दाखवायला. कधी हरवल्या दिशा तर दाखवायला. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. द्रोणाचार्याची हवी हो साथ. द्रोणाचार्याची हवी हो साथ. होऊन गेला एकलव्य तर करेल ध्येय. होऊन एकलव्य तर करेल ध्येय. गुरु म्हणून कोणाची तरी मिळावी साथ. गुरु म्हणून कोणाची तरी मिळावी साथ. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. मला हवा हो गुरु ध्येय गाठायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला. गुरुशिवाय नाही गती. गुरुशिवाय नाही गती. गतीशिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरातले लोक जर आईच्या पोटातल्या मुलीला मारण्याचा निर्णय घेत असतील तर ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईच्या पोटातून एकच विनंती करते आणि ती आपल्या आईला काय म्हणते, अगं आई, मला या जगामध्ये तुझ्याशिवाय जन्माला घालणारं दुसरं कोणीच नाही. अगं आई, मला या जगामध्ये तुझ्याशिवाय जन्माला घालणारं दुसरे कोणीच नाही. अगं आई, मला या जगामध्ये येऊ दे. अगं आई, मला या जगामध्ये येऊ दे. अगं आई, मला माझ्या बाबांच्या हाताला धरून अख्खं गाव फिरायचं आहे. अगं आई, मला माझ्या आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. अगं आई, मला तुला बघायचे आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे आहे. अशी विनंती ती आपल्या आईला करत असते. अगं आणि तरीही तुम्ही त्या मुलीची हत्या करता. अरे जिजाऊने शुभाला जन्म दिला नसता, अरे जिजाऊने शुभाला जन्म दिला नसता तर स्वराज्य निर्माण झाले असते का? तर स्वराज्य निर्माण झाले असते का?
आजी लागत होती. ती आजी सुद्धा एक स्त्रीच होती. तुम्हाला राखी बांधण्यासाठी एक स्त्री लागते. तुम्हाला राखी बांधण्यासाठी एक स्त्री लागते. ती बहीण सुद्धा एक स्त्रीच असते. तुम्हाला जन्म घेण्यासाठी एक आईची गरज असते. ती आई सुद्धा एक स्त्रीच असते. तुम्हाला क्षणोक्षणी एका स्त्रीची गरज असते. मग तुम्हाला मुलगी का नको? मग तुम्हाला मुलगी का नको? तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे असतो. तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे असतो. पण तो वंशाचा दिवा फक्त आपला उजेड एकाच घरी पाडतो. पण तो वंशाचा दिवा आपला प्रकाश फक्त एकाच घरी पाडतो. पण मुलीचं तसं नसतं. ती वंशाचा दिवा नसते. ती वंशाचा दिवा नसते, पण दोन्ही घरी उजेड पाडणारी एक पण तीच असते. ती वंशाचा दिवा नसते, पण दोन्ही घरी प्रकाश पाडणारी एक पण तीच असते. मुलगी ही सासरच्या आणि माहेरच्यांना खूप सुखात ठेवते. मुलगी ही सासरच्या आणि माहेरच्यांना खूप सुखात ठेवते. म्हणून त्या मुलीला या जगामध्ये येऊ द्या. त्या मुलीला या जगामध्ये येऊ द्या. आणि आता जाता जाता दोनच ओळी म्हणून जाते. आणि आता जाता जाता दोनच ओळी म्हणते. आणि फुलो सी कोमल हृदय वाली होती है बेटिया. फुलो सी कोमल हृदय वाली होती है बेटिया. माँ बाप की एक आहट पर चलती है बेटिया. माँ बाप की एक आहट पर चलती है बेटिया. भाई के प्रेम में खुद को भूल जाती है अक्सर. भाई के प्रेम में खुद को भूल जाती है अक्सर. फिर भी आज गर्व में अपनी जान को देती है बेटिया. फिर भी आज अपनी माँ के गर्व में अपनी जान को देती है बेटिया. एवढे बोलून मी माझा हा विषय इथेच संपवते. आणि जाता जाता एवढंच सांगते. त्या मुलीला या जगामध्ये तिचा आदर करा. जय हिंद. समर्थ रामचंद्र शेळके आहे. मी तुम्हाला संभाजी महाराजांविषयी काही 4 शब्द सांगणार आहे जे तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. मित्रांनो, तुम्हाला पोर्तुगीज माहितीच असतील, ज्याने गोव्यावर अवघे 1 शतक राज्य केले. अवघे 1 शतक म्हणजे 100 वर्ष. अवघे 100 वर्ष त्या गोव्याच्या त्या लोकांना पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करावे लागले. वरच्या त्या पोर्तुगीजांनी काय केलं? त्या मुलांना मदत केली. जे मुघल उत्तरेत बसून स्वराज्याचं मनगट तोडायची कोशिश करत होते, ही संभाजी महाराजांना गोष्ट कळली. संभाजी महाराजांनी एक मोहीम आखली की त्या पोर्तुगीजांना पूर्ण फोडून काढायचं, त्यांचा पळवून लावायचं, त्यांना भारतात त्यांना ठेवायचं नाही. संभाजी महाराजांनी एक मोहीम आखली. त्यामुळे पोर्तुगीजांनी त्या जवळचा किल्ला तो म्हणजे फोंडा. त्या फोंडा किल्ल्याच्या तटबंदी एकदम कमी, फौज पण खूप कमी होती. आणि त्या संभाजी महाराज त्यावेळेस रायगडावर होते आणि त्या गव्हर्नरला वाटले की मी फोंडा किल्ल्याची तटबंदी करून काढून तिथले सैन्य कापून टाकून 3 करोड संपत्ती माझ्या ताब्यात घेऊन तो फोंडा किल्ला सुद्धा माझ्या ताब्यात घेईल. आणि जेव्हा संभाजी महाराज त्याच्या मुळ्यांची मदत करायला पोहोचते तेव्हा तर मी माझा तो गड जिंकला असेल. त्याला काय माहित, संभाजी महाराजांचा वेग वाऱ्यापेक्षा पण जास्त आणि त्यापेक्षा पण जास्त होता. संभाजी महाराज एका महिन्याचे अंतर 10 दिवसातच पार करू शकत होते. तुम्हाला आश्चर्य होईल की त्या पोर्तुगीज गव्हर्नरने त्या 3 करोडच्या राज्यामध्ये अवघ्या पावसामध्ये त्यांनी लढायला सुरुवात केली. रात्री पाऊस होत होता, विजा कडकत होत्या, तरी तो गव्हर्नर म्हणला आज आपल्याला फोंडा किल्ला जिंकायचाच आहे, म्हणजे जिंकायचाच आहे. पण त्या किल्ल्याचा किल्लेदार होता येसाजी कंक, जो शूरवीर येसाजी कंक, जो शिवाजी महाराजांच्या काळात पण होता आणि त्यांनी खूप पराक्रम गाजवले होते. तुम्हाला आश्चर्य होईल, बिना तटबंदीचा तटबंदीचा किल्ला एवढीशा मूठभर मावळ्यांचं लढवला येसाजी कंकाने. 4 दिवसानंतर संभाजी महाराज तिथं पोहोचले. संभाजी महाराजांनी तलवारी काढल्या आणि अखेर नागानं लाल डोळे करून पोर्तुगीज गव्हर्नरकडे बघू लागले. पोर्तुगीज गव्हर्नर हादरायला लागला. त्यांनी फक्त संभाजी महाराजांचे या पराक्रमीचे किस्सेच ऐकले होते. आज तो बघणार पण होता आणि सोबत पोर्तुगीज सैन्याचा नाश बघणार होता. पोर्तुगीज सैन्याचा नाश बघणार होता. पोर्तुगीज सैन्याच्या गव्हर्नरला वाटले असा डाल घेऊन असा कापेल. संभाजी महाराजांनी सपासप कापत चालले. जगाने मनाने कापत गेले. पोर्तुगीज सैन्य मागणी पळू लागले. पण गव्हर्नरचा आदेश होता की संभाजी महाराजांना मारून टाका. आणि संभाजी महाराज काय उंदीर होता का की त्याला मारून टाकायचं? अरे कितणाला शहराला मारता येत नसतं. पोर्तुगीज गव्हर्नरला माहित नव्हतं. संभाजी महाराज वाघासारखे त्यांच्यावर तुटून पडले.
वाघासारखे त्यांच्यावर तुटून पडले. संभाजी महाराजांनी सपासप कापू लागले, लाशाचे ढेर होऊ लागले. तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नरने एका पुस्तकात लिहिले की संभाजी महाराज असा होता, जसा हत्ती जसा गवतावर पळत यावा, जसा हत्ती जसा गवतावर पळत यावा, आणि गवताच्या कांड्यात जशा हत्तीच्या पायाने चिकळून जाव्या आणि उडून पडाव्या, तसा संभाजी महाराज आमच्यावर पळत आला आणि सपा कापून आमच्या सैन्याला मारून फेकून दिले. तसं सपा कापून सैन्याला मारून फेकून दिले. वाऱ्याच्या वेगानं लढत कधी संभाजी महाराज सोंडा किल्ल्यात गेले. पोर्तुगीजच्या गव्हर्नरना कळले, पोर्तुगीजच्या सैन्याला कळले. जेव्हा संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये गेले तेव्हा संभाजी महाराज म्हणले, बघू यांच्या तोफा काय करतात, आपल्या पण तोफा काय कमी नाही, ह्याला फोडून काढू, त्यांचा पराभव करू. यासाठी गंगाने पत्नीची हा मिळवली आणि त्याचा उत्साह इतका वाढला होता की स्वतःच्या एकाच तलवारीने पूर्ण पोर्तुगीज फौजाला एकटाच कापून टाकेल. पण पोर्तुगीज सैन्य तोफा कसल्या तोफा नव्हत्या, तिथं सैन्य पाठीला पाय लावून पळू लागले. संभाजी महाराज त्यांच्या मागे वाऱ्याच्या वेगानं पळू लागले. पोर्तुगीजना त्यावेळी युक्ती सुचली. त्या नदीच्या पलीकडे धरण होतं, त्या पोर्तुगीजांनी धरण तोडून काढलं आणि त्या नदीला पूर आला. संभाजी महाराजांनी आश्चर्याची गोष्ट, संभाजी महाराज रागाच्या भरात त्या नदीमध्ये आपला घोडा घातला आणि पोर्तुगीज गव्हर्नर हातरले. तर संभाजी महाराज तिथे का काय, आपल्याला कापून टाकते का काय, असं संभाजी महाराजांचा जी भीती असते तर पोर्तुगीज सैन्यामध्ये आपल्याला दिसून येते. तिथल्या एका मावळ्याने संभाजी महाराजांना त्या नदीतून काढले आणि संभाजी महाराजांना पास खूप झालं म्हणलं. पुन्हा संभाजी महाराजांनी गोव्यावरच थांबले. पोर्तुगीजांनी आपली राजधानी गोवा सोडून दुसरीकडे हलवली. पोर्तुगीजांचं अजून सुद्धा बळ केलं नव्हतं, अजून सुद्धा त्यांची डेअरी केली नव्हती. त्यांनी पुन्हा संभाजी महाराजांनी पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं होतं, वै संभाजी, मी तुला कापून टाकेन, मी तुला मारून टाकेन, तुझ्या स्वराज्याचं बंद करून टाकेन. संभाजी आणि पूर्ण पणजीमध्ये मी अत्याचार करेन, पूर्ण पणजीच मी अत्याचार आणि अन्याय भरून टाकेन. संभाजी महाराजांचे म्हणणं ते किती उत्कृष्ट होतं का. संभाजी महाराज म्हणले, 80% गोवा माझ्या हातामध्ये आहे, 80% गोवा माझ्या हातामध्ये आहे. जी तुम्ही पणजीमध्ये कराल ते ह्या गोव्यामध्ये होईल, हे लक्षात ठेवा. त्या पोर्तुगीज सैन्य म्हणाले, अरे संभाजी असा करू शकतो का. संभाजी महाराज का सैन्याला संभाजी महाराज काय चर्चच्या फादरला किंवा कुणाला बँक आम्ही कापू शकतो का. पुन्हा संभाजी महाराजांना एक सवय होती, जशात तसे उत्तर द्यायचे. तो आपल्यासाठी वाईट मागला ना, त्याच्यासाठी वाईट वागायचे, त्याच्यासाठी वाईटच वागायचे, त्यासाठी आयुष्यात मेहनत तरी किती चांगले वागायचे नाही. हे संभाजी महाराजांना त्यांच्या पित्याकडून शिकवण होती. तेव्हा पोर्तुगीज सैन्याने एकदा मंदिराला तोडले, मूर्त्या पुन्हा केल्या आणि तिथल्या पुजाऱ्यांचे हात पाय तलवारीनं कापून टाकले. संभाजी महाराजांनी गोष्ट कळली. संभाजी महाराज रागाने लाल झाले. संभाजी महाराजांनी उचलली तलवार आणि त्या चर्चवर ठेवली आणि चर्चवर ठेवल्यानंतर तो चर्चचा फादर त्यांच्याकडे बघू लागला. संभाजी महाराज गेले, जशा देवळातल्या मूर्त्या पोर्तुगीजांनी फोडल्या होत्या त्या संभाजी महाराजांनी त्या चर्च मधल्या मूर्त्या तोडल्या. त्या पोर्तुगीजांनी त्या पुजाऱ्यांचे हात पाय तलवारीनं कापले होते. संभाजी महाराजांनी गर्भवतीनं कापले. तेव्हा संभाजी महाराजांना एक प्रश्न विचारला गेला, तुम्ही त्या काठखोलापर्यंत का जाता. संभाजी आणि तुम्ही त्या चर्चला काही दोस्त करून टाकलं. संभाजी महाराजांनी जे उत्तर दिलं ते अतिशय उत्कृष्ट होतं. संभाजी महाराज म्हणले, तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की आदमाशी आदमच वागायचं असतं, याचा अर्थ वाईटाशी वाईटच वागायचं असतं. ते माझ्या देवाच्या मूर्त्या तोडू शकतात तर मी पण त्यांच्या देवाच्या मूर्त्या तोडू शकतो. ते माझ्या पुजाऱ्यांचे हात पाय कापू शकतात तर मी पण त्यांच्या पुजाऱ्यांचे त्या फादरचे हात पाय कापू शकतो.
ह्याच्यामुळेच आपल्याला समजते की संभाजी महाराजांसारखा चारित्र्य संपन्न माणूस त्या काळी होता. त्या काळी असेल का नसेल हे कुणाला माहित नाही, पण संभाजी महाराजांनी जो पराक्रम केला तो शब्दात वर्णन करता येणार नाही. तो पराक्रम कुणालाही शक्य होणार नाही. एका वेळी असं म्हणावं लागेल, तो पराक्रम अशक्यच आहे, तो पराक्रम अशक्यच आहे. ही एवढी संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांची कहाणी. इतकं बोलून मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. नमस्कार, मी समृद्धी राजेश गौड श्रेष्ठ विद्यालय तांदूळवाडी येथील इयत्ता 10वीची विद्यार्थी बोलत आहे. आज मी तुम्हाला थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1830 रोजी सातारा येथे झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह खूपच कमी वयात म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. विवाह झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना खूप आधार दिला. सावित्रीबाई जेव्हा लिहायला वाचायला शिकल्या तेव्हा त्यांना मुलींना शिकवण्याची खूप उत्सुकता होती. त्यांची ती उत्सुकता पाहून ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवण्याच्या ट्रेनिंगला पाठवले. जेव्हा त्या त्यांची ट्रेनिंग पूर्ण करून परत आल्या तेव्हा त्यांनी अजिबात मागे वळून पाहिले नाही. ज्योतिबा फुलेंनी जी पहिली शाळा सुरू केली त्यात शिकवण्यासाठी त्यांना एकही शिक्षक मिळत नव्हता. त्यावेळी सावित्रीबाईंनी त्या समाजाला न जुमानता जो समाज स्त्रियांना दुय्यम दर्जा देत होता त्या समाजाला न जुमानता त्या शाळेत प्रथमच शिकवण्यास सुरुवात केली. एकदा तर त्या रस्त्याने जात होत्या, त्यांच्या अंगावर शेणचिखल फेकले जात होते. त्या शेणचिखल फेकणाऱ्यामध्ये ते लोक होते ज्यांना असे वाटायचे की खालच्या जातीतील लोकांना शिकवणे म्हणजे धर्माचा नाश आणि त्यातच स्त्रियांना शिकवणे म्हणजे तर लोकांची भूमिका. घरातून जी साडी घालून सावित्री माता बाहेर पडायच्या ना ती साडी पूर्णपणे घाण होऊन जात होती. पण त्यांचे विचार कधी अस्वच्छ झाले नाहीत, अस्पष्ट झाले नाहीत. त्यांचे विचार स्वच्छ आणि शुद्ध होते आणि राहिले. शाळेत पोहोचल्यानंतर सावित्री माता दुसरी साडी घालायच्या व मुलींना शिकवण्याच्या महान कार्यास सुरुवात व्हायची. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने व त्यांच्या नेतृत्वाने पुणे येथील बेळवाडी येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. क्रांती केली, कारण त्या काळी मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडे नव्हते आणि सावित्रीबाईंनी ज्ञान मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी मुलींसाठी ज्ञान मंदिराचे दरवाजे खुले केले ते कायमचे. सावित्रीबाई यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण प्रत्येकाने केला पाहिजे. विशेष करून महिलांनी तर आवर्जून केला पाहिजे. जिथे कुठे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे त्या शाळा, कॉलेजेस, महाविद्यालये येथे कोणा महापुरुषाचा फोटो असावा नसो, पण त्या महान स्त्रीचा सावित्रीबाईचा फोटो असायलाच हवा आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने हट्ट धरायलाही पाहिजे. अशी महिला या जगाच्या इतिहासामध्ये दुसरी नाहीच हो. सावित्रीबाई गावोगावी जाऊन शिक्षणाचा प्रचार व प्रसार करत होत्या. मुला-मुलींना शिक्षणासाठी तयार करत होत्या. विशेष करून मुलींना, कारण त्या काळी लोक मुलींना शिकू देत नसे. आजच्या काळातही काही ठिकाणी तशी परिस्थिती आहे. तर त्या काळी मुले शाळेत यावी म्हणून सावित्रीबाई त्यांना पैसे देत असत. त्यामुळे मुले जास्त प्रमाणात शाळेत येऊ लागली. मुलीही भरपूर प्रमाणात शाळेत येऊन शिक्षण घेऊ लागल्या. सावित्रीबाई त्या विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम प्रकारे शिक्षण देत असत. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. शिक्षणाबद्दल जनजागृती व्हावी त्यासाठी सावित्रीबाईंनी PTM म्हणजेच पॅरेंट्स टीचर मीटिंगची सुरुवात केली. त्यात त्या पालकांना शिक्षणाबद्दल महत्त्व पटवून देत व त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रेरित करत असत. जे दिवसा शाळेत येऊ शकत नव्हते त्यांसाठी सावित्रीबाईंनी नाईट स्कूल सुरू केले, कारण ज्यांना दिवसा शक्य नसते तेही अत्यंत उत्तम प्रकारे रात्री शाळेत येऊन शिक्षण घेऊ लागले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कित्येक शाळा, कॉलेजेस, महाविद्यालये स्थापन केली. त्यामुळे
कित्येक लोक आज शिक्षित बनले आहेत. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती उत्तम प्रकारे झालेली आहे आणि आपल्या देशाच्या प्रगतीत सावित्रीबाई फुलेंचा खूप मोठा वाटा आहे. 1896-97 सालांदरम्यान पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. तेव्हा सावित्रीबाई रुग्णांची सेवा करत होत्या. तेव्हा सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. अखेर 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंचे निधन झाले. आज ज्या स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, तर त्यांचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले, रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले, हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिती बाळासाहेब लांडे आज तुमच्यासमोर शिक्षक दिनानिमित्त माझी मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही ऐकून घ्यावे अशीच माझी नम्र विनंती. प्रथम तुम्हाला शिक्षक दिनाच्या फार फार शुभेच्छा आणि इंग्लिशमध्ये हॅपी टीचर्स डे. मला माझ्या टीचरनी म्हणजेच गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगते. तर एक हुशार मुलगा असतो आणि एक थोडासा कच्चा मुलगा असतो. ते दोघं जणांची खूप चांगली मैत्री असते आणि हुशार मुलगा सरांना हुशार मुलाचा गर्व वाटत होता आणि त्या हुशार मुलाला देखील त्यांच्याबद्दल प्रेम होते त्याच्या मनामध्ये. पण त्या म्हणजेच कच्च्या मुलाला सरांबद्दल अतिशय राग होता आणि खूप म्हणजे काय अति राग होता. त्यामुळे त्याचे सर त्याच्यावर फार रागवत होते. मग सरांनी देखील त्याला सांगितलं तू अभ्यास कर, तर तू इथेच राहतो, तू काहीच पुढे जाणार. तरी पण त्याने तसाच राहिला, त्याने काहीच अभ्यास केला नाही. शेवटी सरांसाठी तसंच झालं. हुशार फार निघून गेला आणि तो चांगलं हायतेच राहिला. आणि नंतर शिक्षक म्हातारे झाले, रिटायर झाले आणि शिक्षक नंतर एका वाटेने चालले होते. त्यावेळेस त्याला त्यांचा तोच हुशार विद्यार्थी दिसला आणि तो म्हणाला, सर तुमच्या ह्याने मी आज कुठे गेलो आहे आणि मी फार लांब गेलो. तो सरांच्या पायात पडतो आणि सरांना त्याचा फार गर्व वाटतो की माझा विद्यार्थी कुठे गेला, इतक्या लांब गेला. माझं नाही नाव पण शाळेचं, त्याच्या आईवडिलांचं, माझं नाव नका पण माझ्या आईवडिलांचं नाव, त्याच्या आईवडिलांचं नाव त्याने पुढे नेलं. आणि हा मुलगा तो त्याला पण शिक्षक भेटले आणि तो म्हणला, तर मी मला घेऊ शकत खूप वाईट आपले सर आपल्यासाठी किती करत असतात, काय करत असतात, त्यांना आपण किती का पुढे जाणार. सरांना काहीच फायदा नसतो त्याच्यामध्ये, फक्त सरांना गर्व पाहिजे असतो. सर आपल्याबद्दल अभिमान हवा असतो. आणि आपण किती देखील दूर गेलो तर आपण त्यांना पैसे नाही म्हणतो का कोणी की सर तुम्हाला मोठा झाला तर तुम्ही नकार शिकतो, तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ का म्हणतं का असं कोणी नाही ना. मग मित्रांनो, मग ते शिक्षक आपल्याला का होतं ते म्हणत असते की जावा शिका. मोठं व्हायचं असेल, आपल्याला जर आयुष्य 7 बसून खायचं असेल तर मोठं अभ्यास करा असं शिक्षक म्हणत असतात. शिक्षकांना वाटतं की हा मुलगा आपल्यासारखं नको, आपल्यासारखं नको, वर राबणारा हे करणारा, तुला तुमची नोकरी भेटली पाहिजे आणि तो मुलगा मोठा होऊन आयुष्य 7 जगला पाहिजे हेच वाटत असतं शिक्षकांना. दुसरं मग शिक्षकांचं आणि शिक्षकांना वाटतं बघा इतके मोठे झाले तर शाळेतल्या शिक्षकांना कोण म्हणतं का, शाळेतल्या शिक्षकांचं पण नाव घेतं का. हे तर ते लास्टला पेपर होता ना, म्हणजे आता तुम्हाला UPSCचा पेपर द्यायचा असेल तर तुम्ही UPSCच्या पेपरचे जे तुमचे शिक्षक होते तुम्ही त्यांनाच म्हणणार ना, मला हे सर होते. तुम्ही म्हणणार का मला 4थीत हे सर होते, मला 5वीत ते सर होते, मला 6वीत ते सर होते. डायरेक्ट जातं ते लास्टच्या शिक्षकांचं नाव आणि हे शिक्षक तेच राहतात दुसऱ्या मुलांना शिकवत. मग काय फायदा काय एवढ्यांना, त्यांना काय फायदा काय. त्यांना आपण फी वगैरे देतो ट्युशनला वगैरे, पण हे शिक्षक थोडं काहीतरी मागतायत का, फक्त तुमच्याकडनं अभ्यासाची अपेक्षा मागताय, काहीच मागत नाही. तरी पण आपण शिकले काय अर्थ काय आपला
जगण्यात सांगा ना, काय अर्थ आहे आपल्या जगण्याला? मला एकच कळतं, शिक्षक इतके आपल्यासाठी करतात, तर आपल्याला पण आपल्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण झाला पाहिजे ना. नाही अभिमान निर्माण झाला तर सर कसे म्हणतील पुढे जावा म्हणून? आपल्याकडे काहीच नाहीये तर सर तरी काय म्हणतील बाबा? सर म्हणतील का जावा पुढे. आपल्याकडे काहीच नसेल तर सर आपल्याला शिकवतील, परत एकदा शिकवतील, पण ते आपल्याला असं सोडणार नाही. आणि त्या ढ मुलाला तिथे सरांनी फार शिकवलं, पण तो ढ मुलगा काहीच नाही. ज्याचं त्याला खेळायचं फार नाद होतं. आणि सर म्हणले सुद्धा होते तुला आपण क्रिकेट अकॅडमीमध्ये घालत होता, त्याला स्वतःकडून पैसे भरून. मित्रांनो, शिक्षक आपल्याला इतके शिकवतात तर आपण नको का त्यांना प्रोत्साहन, म्हणजे सर टीचर आपल्याला इतकं प्रोत्साहन देतात, मग आपण पण पुढे जायला नको का? तर मित्रांनो, मी जाता एवढंच म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः एवढं बोलून मी माझ्या मनगतच पूर्ण विराम देते. जय हिंद, जय भारत. आपले शिक्षक आपले शिक्षक. धन्यवाद. नमस्कार, मी राजनंदिनी मिरगणे आज तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. मित्रांनो, तुम्हाला श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे विषय परिचयाचे झाले असतील ना? कारण 1ली ते 4थी पर्यंत तुम्ही एखाद्या तरी पाठामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक तर नक्की समजून घेतला असेल, किंवा तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल, हातावर मीठ का नाही घ्यायचं, जमिनीच्या वेगावर पाय का नाही ठेवायचा, आरसा फुटल्यावर काय होतं, आरसा फुटल्यावर काय होतं, माणसं आडवं गेल्यावर काय होतं, कुत्रा ओरडल्यानंतर काय होतं, घुबड दिसणे, साप दिसणे, कावळा घरावर बसणे, या अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्यांची कारण या लोकांना माहितही नसतात तरी म्हणतात, या हे करू नकोस, ते करू नकोस, हे केल्यानंतर हे होईल आणि हे केल्यानंतर हे होईल, हे नाही केलं तर हे होईल आणि हे नाही केलं तर हे होईल. अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्यांवर लोके बळी पडले आहेत. मित्रांनो, अशीच एक घटना सांगते. एक श्रीमंत व्यक्ती 4 चाकी गाडीतून उतरतो, मंदिराच्या दिशेने जाऊ लागतो. वाटेत एक मुलगा त्या माणसाच्या समोर येऊन उभा राहतो व पैशाची मागणी करू लागतो. तो मुलगा अनाथ असावा, गरीब असावा, त्याला भूक लागली होती आणि त्यासाठी तो पैसे मागत होता. पण त्या श्रीमंत माणसाने त्याला झिटकारलं. तो त्याच्यावर खेकसला आणि मंदिराच्या दिशेने निघून गेला. थोड्या वेळानंतर आम्हाला समजलं की ते खूपच श्रीमंत व्यक्ती होते, ज्यांनी मंदिराला 2 किलो सोने दान दिले होते. मित्रांनो, प्रसंग खूपच साधा होता. आम्ही त्या मुलाला जेवणही दिले. तो आनंदाने परत गेला. पण मी मात्र विचार करत राहिले. माझं मन खिन्न झालं, दुःखी झालं. मी आई बाबांना विचारू लागले, श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती? भुकेने व्याकुळ झालेल्या मुलाला 10-20 रुपये देणे, भुकेने व्याकुळ झालेल्या मुलाला 10-20 रुपये देणे, की मंदिरात जाऊन लाखो रुपयाचे दान करणे, श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती? संत कबीर म्हणतात, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भरी दीवानी करे पैसों की दुविधानी, करे पैसों की दुविधानी. बरे वाईट, शकून अपशकून, श्रद्धा अंधश्रद्धा याबद्दल समाजात अनेक रूढी अस्तित्वात आहेत. त्या पुरापार चालत आल्या असून आजही लोक खरे मानत आहेत. या सर्व प्रकारच्या गैरसमजुतींचा, त्यांच्या खरे खोटेपणाचा विचार आजही केला जात नाही, आणि केला तर ते त्यांना काही तथ्य आढळत नाही. मित्रांनो, बोला आज मिळून सारे हा निश्चय करूया रे, बोला आज मिळून सारे हा निश्चय करूया रे, ज्याच्या घातक रूढी, दुष्ट प्रथा अनचाली नष्ट करूया रे. जातीपातीच्या उभे मजबूत आजही या भिंती, जातीपातीच्या उभे मजबूत आजही या भिंती,
धर्माच्या नावावर दंगे आजही नित्य इथे होते. दैववाद हा जुना सोबती शतकांचे नाते, दैववाद हा जुना सोबती शतकांचे नाते, जन्मासंगे कर्मकांड ते मान्य कुठे असते. बुवाबाजीची कीड बघा ही समाज पोखरते, बुवाबाजीची कीड बघा ही समाज पोखरते, अक्कल गहाण ठेवून जनता बळी त्यास पडते, अक्कल गहाण ठेवून जनता बळी त्यास पडते. हुंड्यासाठी किती अभागिनी रोज बळी जाती, हुंड्यासाठी किती अभागिनी रोज बळी जाती, देवदासी कुणी मुरळी होऊन जिथे पणी मरते, देवदासी कुणी मुरळी होऊन जिथे पणी मरते. एक दोनना अशा हजारो अंधळ्या समजुती, एक दोनना अशा हजारो अंधळ्या समजुती, आव्हानच हे समजून आता सज्ज असा पडतो, आव्हानच हे समजून आता सज्ज असा पडतो. 21व्या शतकात विज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या जगात आजही लोक आसाराम बापू, सत्य साईबाबा, योगी नित्यानंद या आणि अशा कितीतरी ढोंगी साधूंच्या आहारी जातात, त्यांचे गुलाम बनतात. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए, दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए ही मनच या अर्थानं रूढ झाली आहे. मित्रांनो, श्रद्धा असावी पण ती अंध नको, श्रद्धा असावी पण ती अंध नको. आपल्या सर्व संतांनी वेळोवेळी आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणते साधू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जाव फुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जाव फुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. अशी कितीतरी संत वचने आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक शिकवतात. मित्रांनो, आज आपण सुज्ञ आहोत, विज्ञान खूप पुढे गेलं आहे. आज आपण सुज्ञ आहोत, विज्ञान खूप पुढे गेलं आहे. खरं खोटं, बरं वाईट, योग्य अवैध यातला फरक जाणणे इतपत आज आपण शिक्षण घेतो. फक्त गरज आहे रूढीची झापडं बाजूला सारून त्यांचा कार्यकरण भाव समजून घेण्याची, नवीन आव्हानं स्वीकारण्याची, संकटांना धैर्यानं तोंड देण्याची. कारण माणूस जेव्हा हतबल होतो तेव्हा त्याच्या मनगटातील बळ कमी होते, त्याच्या मनगटातील बळ कमी होते आणि जेव्हा तो खचतो तेव्हा दैववादाच्या आहारी जातो, अंधश्रद्धेला बळी पडतो. म्हणूनच आपण एक मनाशी खुणगाट बांधली पाहिजे, म्हणूनच आपण एक खुणगाट बांधली पाहिजे. माणूस हा एक शक्ती आहे, युक्ती आहे, शक्ती आहे, युक्ती आहे. त्याला आयुष्य जगायचं असेल तर संकटांचा सामना करावाच लागणार आहे. कारण ते येतात तेव्हा संकटांची उत्तर सुद्धा घेऊन येतात. फक्त आपल्याला ते सोडवायचे आहेत, फक्त आपल्याला ते सोडवायचे आहेत. ती सत्याच्या मार्गाने सोडवायची आहेत, ती सत्याच्या मार्गाने सोडवायची आहेत, हिमतीच्या बळावर सोडवायचे आहेत, सत्याच्या मार्गावर सोडवायचे आहेत, हिमतीच्या बळावर सोडवायचे आहेत. सोडवायचे आहेत आईबाबांची सेवा करून, आईबाबांची सेवा करून, योगी मार्गाने पैसे कमवून आणि सर्वांवर विश्वास ठेवून. हीच आजची खरी श्रद्धा आहे. मित्रांनो, आज कोरोनाच्या संकटात सर्व माणसांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि सफाई कर्मचारी यांना खूप चांगले प्रोत्साहन दिले आहे. त्यांची काही लोकांनी तर त्यांची पूजा केली आहे, कारण त्यांनी त्यांच्या घरच्यांचा जीव वाचवला आहे आणि त्यांच्यामुळेच आज कित्येक लोक घरात आनंदित आहेत, कोरोना पासून मुक्त आहेत. मित्रांनो, जाता जाता एवढेच म्हणेन, नव्या युगाची पहाट झाली विज्ञानाची कास धरू, नव्या युगाची पहाट झाली विज्ञानाची कास धरू. या मित्रांनो, या देशातील अंधश्रद्धा दूर करू, या मित्रांनो, या देशातील अंधश्रद्धा दूर. सद्विचारांचा प्रचार करू, गाडू अनिष्ट प्रथा जुनी, सद्विचारांचा प्रचार करू, गाडू अनिष्ट प्रथा जुनी. अंगीकारू या दृष्टिकोन तो निश्चय आता हाच म्हणे, अंगीकारू या दृष्टिकोन तो निश्चय आता हाच म्हणे. परस्परातील सहकार्याचा मार्ग आणखी रुंद करू,
परस्परातील सहकार्याचा मार्ग आणखी रुंद करू. या मित्रांनो, या देशातील अंधश्रद्धा दूर. या मित्रांनो, या देशातील अंधश्रद्धा दूर. धन्यवाद. नमस्कार, मी साक्षात असेल कादरे, सुयश विद्यापीठ येथे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपला विषय मांडत आहे. मी सैनिक बोलते. सर्वप्रथम मी सीमेवर सैनिकांना धन्यवाद म्हणते, कारण तुम्ही आहात बॉर्डरवर म्हणून तर आम्ही देशात वेगवेगळे सण साजरे करतो. तुम्ही आहात बॉर्डरवर म्हणून तर आम्ही देशात वेगवेगळे सण साजरे करू शकतो. प्रथम मला असं वाटतं की सीमेवर फडकणारा तिरंगा हा वाऱ्यावर नाही, तर सीमेवर उभ्या सैनिकांच्या श्वासामुळे फिरतोय. मी तुम्हाला आर्मीचा थोडक्यात अर्थ सांगते. आर्मी ए म्हणजे आराम नाही, आर म्हणजे रात में नींद नाही, एम म्हणजे मरने का डर नाही, वाय म्हणजे यही तो है इंडियन आर्मी. आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो आपण सहसा देत नाही. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव कोणी सांगून नव्हे तर आपल्या मनात विचार व्हायला हवी. ते सीमेवर लढत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो करोडो बंधू आहेत. अशी एकात्मतेची आणि सुरक्षिततेची भावना आपण त्या सैनिकांना जागृत करायला हवी. आपण त्यांच्यासाठी एवढं नक्कीच करू शकतो ना. त्यावेळेसाठी सीमेवर अहोरात्र लढत असतात. ते त्यांच्या जीवाची प्रस्तुत करत नाहीत. मला असं वाटतं की ते जीवनच नाही ज्याच्या देशभक्ती नाही, ते जीवनच नाही ज्याच्या देशभक्ती नाही, आणि तो मृत्यू पण काय तो तिरंग्यातला पडलेला नाही, आणि तो मृत्यू पण काय तो तिरंग्यातला पडलेला नाही. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ला केला होता. या पुलवामा हल्ल्यात भारताचे 44 जवान शहीद झाले होते. सैनिक हा असा एक व्यक्ती आहे ज्याच्या जगण्याला अर्थ आहे आणि मरण्याला अर्थ आहे. सैनिक हा असा एक व्यक्ती आहे ज्याला जगण्याला अर्थ आहे आणि मरण्याला अर्थ आहे. हे बात आपल्या भारतामध्ये कसं आहे माहिती का? भूकंपाला आर्मी बोलवा, ज्वालामुखीला आर्मी बोलवा, पूर महापुराला आर्मी बोलवा, चक्रीवादळाला आर्मी बोलवा, मग कोरोनाला आर्मी बोलवा, मग 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पण आर्मी करू ना. काय फरक पडतो? बस का ते राष्ट्रपतींना त्यांना बोलवायचं, त्याचे सरकार नैसर्गिक संघटना माफ करायला ते काय त्यांचं तिरंगाचं महत्व हे भारतीय सैन्यातील जवान जाणू शकतात. सैनिक जेव्हा त्यांचं कसं परेड पूर्ण करून संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण करून कसं परेड घेतात आणि कसं पडल्यानंतर त्यांना वर्दी दिली जाते. ती वर्दी म्हणजे त्याच्यासाठी एक अनमोल दागिना असतो. कितने ब्रांड पहन लो लेकिन फौजी ड्रेस के आगे सब कुछ फैले. कितने ही ब्रँड पहन लो लेकिन फौजी ड्रेस के आगे सब कुछ फैले. वय मात्र मस्ती जगायचं असतं. पण सैनिक गोष्टी मात्र देशासाठी बनण्याच्या करतात. जाता एवढंच म्हणते की अहो 100 रुपयाच्या कपड्यात कोण पडलं पडून जाते, पण तिरंगातल्या पडण्याची शान्स वेगळी असते. एवढी बोलून मी माझ्या मनाला थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जवान. नमस्कार, माझे नाव आनंद. मी आज आपल्या पुढे विषय घेऊन येत आहे आदर्श शाळा. शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते, तर विद्यार्थी घडविण्याची एक संस्था देते. मुलांची पहिली शाळा ही आई असते, परंतु जेव्हा 4-5 वर्ष तेव्हा सर्व पालक आपल्या पाल्यासाठी एक चांगली शाळा शोधतात. सर्वजण चांगली शाळा शोधतात, परंतु चांगली शाळा म्हणजे काय? मोठी इमारत, मोठी ज्या शाळेत ह्या सर्व सोयी असतील त्या शाळेला आपण चांगली शाळा म्हणतो, परंतु आदर्श शाळा म्हणता येणार नाही. कारण आदर्श शाळा नसते तर विद्यार्थी घडविण्याचे एक केंद्र असते. आदर्श शाळेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला आत्मविश्वास, प्रेमळ शिक्षक वर्ग, शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळा सुद्धा आदर्श बनते. आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरू असते. आणि ज्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव मिळतो ती शाळा आदर्श शाळा. शिक्षक आदर्श असतील तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर पडतात, जसे की खेळ, वृत्ती, संशोधनपणा, कला इत्यादी बाबी, आणि या बाहेर पडतात व त्यांना योग्य त्या व्यक्तीकडून योग्य त्या वेळी मार्गदर्शन करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांकडे वेळच नाही आपल्या पालकांसाठी. त्यांची मानसिकता बदललेली आहे, ते पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून आहे. चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन सुद्धा कुठे ना कुठे कोचिंग लावतात. हे एवढंच नव्हे तर कोचिंगच्या शिक्षकांऐवजी पुन्हा शाळेच्या शिक्षकांवर त्यांच्या पूर्ण आशा असते. अशा परिस्थितीत फक्त पालकांना दोष देऊन चालणार नाही, तर शिक्षकांना याच्यावर तोडगा काढावा लागेल. आणि हे सुद्धा शाळेचेच काम आहे, म्हणजे आदर्श शाळेचेच काम आहे. आणि या परिस्थितीवर जे पालक, शिक्षक
सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपणास शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे महत्त्व या विषयावर थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर. सर्व भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडूमधील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होण्यापूर्वी एक नामांकित शिक्षण तज्ञ होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ऑक्सफर्डमध्ये नामंजूर केले. शिक्षक दिन म्हणजे चिंतनाचा दिन होय. शिक्षक हा शब्द 3 अक्षरी असतात तरी याचा अर्थ खूप मोठा आहे. शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कला, ज्यांच्याकडे शील क्षमा कला यांचे त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक. शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा तोच खरा शिक्षक. सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे, प्रत्येक विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे लक्ष ठेवणे, व्यक्तिमत्व सुधारणे व देशाचा एक आदर्श नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात. आपले आई वडील आपल्यावर चांगले संस्कार करतात, लहानाचे मोठे करतात, त्याचप्रमाणे शिक्षकही चांगल्या संस्कारासोबत देशाचा एक आदर्श नागरिक घडविण्याचे काम घडवितात. तेव्हा यात काही शंका नाही. जेव्हा दुसरे आपल्याला असतात तेव्हा शिक्षक गुरु आपली पाठ थोपवून पाठीवर हात फिरवून आपल्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सांगतात. आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात. शिक्षक काही विद्यार्थ्यांना वाटत असते की शिक्षक शिक्षा करीत असतात, परंतु असे काही नसते. विद्यार्थ्यांची चूक सुधारावी म्हणून शिक्षक शिक्षा करीत असतात. शिक्षक हे ज्ञानाचे भांडार आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.